खरं तर वेद ॲक्टिंग अकॅडमीचं हे तपपूर्तीचं वर्ष आहे आणि ही 12 वर्ष खरं तर म्हणायला गेलं तर अशी संपली आहेत. आपल्या हक्काचं व्यासपीठ असावं या उद्देशाने काही कॉलेजवयीन मुलामुलींनी सुरू केलेल्या वेद ही या संस्थेचं खरं तर ही बघता बघता मोठी होते. त्याचं 12वं वर्ष आहे. वेद क्रिएशन या संस्थेचं 19वं वर्ष आहे. आणि व्यासपीठ मिळणं हा भाग फक्त आमच्यापुरताच मर्यादित न राहता कुठल्याही नवोदित कलाकारासाठी, मग अभिनय असू दे, गायन असू दे, वादन असू दे, नृत्य असू दे, या कुठल्याही कलेत धडपडणाऱ्या कलाकारासाठी वेद हे हक्काचं झालं पाहिजे हा आमचा पहिल्यापासून उद्देश होता. वेद संस्थेकडून एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. पण या सगळ्या गोष्टी करत असताना एक मात्र जाणवलं 12 वर्षांपूर्वी की आपल्याच गावात, आपल्याच शहरात, साधारणतः या पट्ट्यामध्ये विश्वासार्ह असं प्रशिक्षण मात्र मिळत नाही आहे. म्हणजे विशेषतः अभिनयाच्या बाबतीत लहान मुलांना डायरेक्ट मुंबई गाठणं हाच त्यावेळेला पर्याय होता. तेव्हा चांगले आणि योग्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी वेद ॲक्टिंग अकॅडमीची सुरुवात केली. पुरुषोत्तम बेर्डे यांनी 12 वर्षांपूर्वी त्याचं उद्घाटन केलं. सगळ्यात आधी लहान मुलं म्हणजेच वयवर्ष 6 ते 15 या वयोगटाचा विचार केला आणि त्यानंतर 16 ते 50. आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची असणारी ही वर्ष आहेत 6 ते 15. पण ह्या वयात अभिनयातलं करिअर हाच फक्त डोळ्यासमोर उद्देश ठेवून मुलांनी वाटचाल करावी या मताचे आम्ही नाही आहोत. अर्थात आपले पालकही नाही आहेत. पण पुढे त्यांनी कुठलंही क्षेत्र निवडावं आणि त्याकरता त्यांना नाटक, अभिनय ह्याचा उपयोग व्हावा, त्यांचा व्यक्तिमत्व विकास त्याच्यामधून व्हावा. नाटकातून व्यक्तिमत्व विकास हा अगदी स्पष्ट उद्देश ठेवून हे आम्ही सगळं सुरू केलं आणि त्यामुळेच त्याची पुढची वाटचाल जास्त सोपी होत गेली. कारण की खरं सांगायचं झालं तर आत्ताच्या मुलांपुढे असणारी चॅलेंजेस ही जास्त कठीण आहेत. जग बदलतं आहे, स्पर्धा बदलते. करोनाच्या ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांनीच ते अनुभवले आणि त्यांच्या हातात असणारा वेळ मात्र कमी आहे. कारण की अर्थातच त्यांना प्रलोभनं जास्त आहेत. पण ह्या सगळ्यामध्ये सुजाण पालक म्हणून आपल्याला त्यांना स्किलफुली घडवायचं आहे, माणूस म्हणून घडवायचं आहे आणि त्यासाठी तसा सिलॅबस असणं फार गरजेचं होतं. कारण की मुलांनाही दुसरी शाळा वाटायला नको आहे. मग आत्मविश्वास, कल्पकता वाढावी म्हणून थिएटर गेम्स, इम्प्रुव्हायझेशन, उच्चाराकरता डिक्शन, व्हॉईस कल्चर, बॉडी मुवमेंट, शब्दांच्या पलीकडे सुद्धा आपल्याला संवाद साधता येतो ह्याकरता मायमिंग, निवेदन, कविता वाचन याच्याकरता. कारण की ते आपलं वाचनच मुळात कमी झालं आहे आणि त्या समजून घेणं हे एकंदर आता साधारणतः सोपं आहे असं काही चित्र दिसत नाही. त्यामुळे विंदा करंदीकर असू दे, मंगेश पाडगावकर असू दे, ह्यांच्या कविता मुलांपर्यंत पोचायला हव्यात याकरता म्हणून काव्यवाचन हा भाग सुरू केला आणि अर्थातच सौरभ हा भाग आपल्याकडे तो घेतो. पुढे जाऊन मेकअप आहे, डबिंग आहे आणि हे सगळे विषय शिकवायला त्या विषयातले तज्ज्ञ मार्गदर्शक तसेच आपले सगळे पालक परीक्षक असलेली अनोखी आपली एकपात्री स्पर्धा आहे. असा सगळा मिळून तो अभ्यासक्रम तयार केला. इतकंच नाही तर पालकांसाठी सुद्धा आपण डिक्शनचं लेक्चर ठेवतो. त्यानंतर त्याचबरोबर पॅरेंटिंगचं सेशन म्हणजे पालक मूल संवाद हेही असतं. या सगळ्यामध्ये बरोबर स्टेट, नॅशनल फेस्टिवल्स ह्या सगळ्या गोष्टी असतात. वेदच्या कलाकारांचा खरं तर त्याच्यामध्ये सहभाग मोठा असतो आणि आत्तापर्यंत 35हून अधिक पारितोषिकं या मुलांनी नॅशनल फेस्टिवलमध्ये मिळवलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याचा परिपाक म्हणजे की आत्तापर्यंत मुलं जे काही शिकली आहेत ते काय आहे ते म्हणजे बालरंगोत्सव. या बालरंगोत्सवमध्ये बालनाटिकांनी आपल्या या पूर्ण वर्षाचा, आपल्या या सगळ्या अभ्यासक्रमाचा शेवट होतो. मग यात अभिनय आहे, निवेदन आहे, कविता वाचन आहे, असा सगळा भाग स्वतः मुलं करतात. गेली 12 वर्ष जुलै ते फेब्रुवारी असा सलग प्रवास हा चालूच आहे आणि या मागच्या 12 वर्षांमध्ये मुलांना घडवताना अर्थात अनेक व्यावसायिक कमर्शियल संधीसुद्धा मुलांना मिळाल्या. पण हे सगळं जरी असलं तरीसुद्धा वेदकडून आपल्या मुलांना म्हणजे कुठलेही विद्यार्थी असू देत ते त्यांना काम देण्याचं कुठलंही कमिशन वेद ॲक्टिंग अकॅडमी घेत नाही, याच्या पुढेही घेणार नाही. कारण की ह्याच्यामध्ये बघण्याचा उद्देश हा इतकाच आहे की त्यांनी या सगळ्याकडे एक अनुभव म्हणून बघावं. आवड निर्माण झाली तर उत्तमच आहे. त्याच्यामध्ये पुढे जाऊन प्रशिक्षण घ्यावं, मेहनत करावी आणि मग आपला ठसा उमटवावा. पण आत्ताही त्यांची बालपणाची जी वयं आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मस्ती करावी, बडबड करावी, उद्योग करावेत, त्याच्यानंतर बाहेर जाऊन बरेच किस्से करावेत की जे त्यांना पुढे जाऊन त्याच्या आठवणी निर्माण होतील. पण ह्या क्षेत्रात मुलांचे पालक म्हणून डोकावताना खरं तर मार्गदर्शनाची आपल्याला नक्कीच गरज असते. म्हणजे निदान ही मनोरंजन सृष्टी काय आहे, ह्याच्यामध्ये नक्की टक्के-टोणपे किती असतात, या सगळ्या वास्तवाचं भान आपल्याला येणं गरजेचंच आहे. आणि हे मनोरंजन क्षेत्र वाटतं तितकं सोपं नाही. म्हणजे ग्लॅमर असलं तरीसुद्धा त्याच्यामागची मेहनत ही तितकीच आहे. त्या स्पर्धेमध्ये टिकून राहणं अजिबात वाटतं तितकं सोपं नाही आहे. त्यामुळे सोनारानेच कान टोचावेत या उक्तीप्रमाणे वेद भेटची आपण सुरुवात केली.
आणि अक्षरशः सांगते की आत्तापर्यंत जितकी वर्ष वेधला झाली आहेत त्याच्याहून जास्त मान्यवर आपल्याकडे इथे येऊन गेलेले आहेत. म्हणजे पुरुषोत्तम बेर्ड्यांपासून सुरुवात झाली, मग शरद पोंक्षे आहेत, इला भाटे आहेत, डॉक्टर गिरीश ओक आहेत, सतीश राजवाडे आहेत, चिन्मय मांडलेकर आहेत, संपदा जोगळेकर आहेत, वामन केंद्रे आहेत, विक्रम गोखले आहेत, दिलीप प्रभावळकर आहेत. 2019ला सुमित राघवन आले होते, सलील कुलकर्णी आले होते. आणि अर्थात असे म्हणजे मान्यवरांची यादी बरीच आहे, मी सांगायला गेले तर खूप वाढेल हे. आणि यावर्षी अर्थातच आपल्या परिवारात आणखीन एक नाव जोडलं गेले ते म्हणजे सारंग साठे. तपपूर्तीच्या आणि म्हणजे अर्थात सारंग दादा आहे तो या मुलांचा. याचं कारण असं की मुलं तर भाडीपाचे खूप व्हिडिओ बघत असतात, तालमीमध्ये सतत त्याच्याच चर्चा असतात आमच्याकडे. सो त्यामुळे आज मुलं हक्काने त्यांच्याकडे बघू शकतील की ते काहीतरी सांगतील ह्या क्षेत्रामध्ये घडणाऱ्या गोष्टी, त्यांचं बालपण, त्याबद्दल ते अर्थातच बोलणार आहेत. तपपूर्तीच्या निमित्ताने आपण वेगवेगळे कार्यक्रम करणार आहोत. दशकपूर्तीच्या निमित्ताने आपण 10 वेगवेगळे कार्यक्रम केले होते. त्याच्यामध्ये वेद गप्पा होतं, वेद भटकंती हा भाग होता. मुलांनी शॉर्ट फिल्म तयार केल्या होत्या, त्याची आपण एक कॉम्पिटिशन घेतली होती. ऑनलाईन बालनाट्यांचं सादरीकरण केलं होतं. अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आणि तपपूर्तीच्या निमित्ताने आता आपण 12 वेगवेगळे कार्यक्रम करणार आहोत. त्याची आता सुरुवात या कार्यक्रमापासून होती. सप्टेंबरमध्ये मुलांचा आपण एक नाट्य महोत्सव करतोय की ज्याच्यामध्ये संकल्पना अशी आहे की मुलांनीच नाटकाचे जी सगळी अंग आहेत ती स्वतःच त्यांनी पार पाडायची आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये नाटकाची गोष्ट, नाटकाचं लेखन म्हणजे त्याचं डायलॉग रायटिंग, त्याचं दिग्दर्शन, त्याचं नेपथ्य, लाईट्स, म्युझिक, कॉस्ट्यूम, मेकअप, या सगळ्या गोष्टी या स्वतः मुलांनी करायच्या आहेत. आणि आम्हाला अर्थात आमची मदत असणारच आहे, नाही असं नाही, पण या सगळ्या गोष्टींची जबाबदारी मात्र त्यांच्याकडे आहे. आणि त्याची तयारी अर्थातच जोरदार सुरू झाली आहे. सो त्यामुळे येत्या सप्टेंबरमध्ये तो कार्यक्रम तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. नाटकातून व्यक्तिमत्व विकास हा उद्देश घेऊन अविरत आमचा 12 वर्षांचा प्रवास सुरू आहे. या 12 वर्षात अनेक उपक्रम केले, खूप मज्जा केली, धमाल केली, खूप आठवणी जमवल्या आणि अजून अशा नवीन नवीन गोष्टी येत्या पुढच्या काळात सुद्धा करायच्या आहेतच. त्यामुळे तुमचे आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा, तुमचा पाठिंबा, तुमचा विश्वास हा असाच आमच्या पाठीशी राहू दे हीच सदिच्छा इथे व्यक्त करते. धन्यवाद. आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत आणि हे वाक्य इथे अगदीच हास्यास्पद ठरणार आहे जर मी असं म्हणाले की सारंग साठे यांचा मी आपल्याला परिचय करून देते. परिचय करून देण्यासारखं काही नाहीच आहे, कारण आपण सगळेजण त्यांना ऑलरेडी ओळखतो आहोत. मग ते भाडीपं असू दे, भाडीपचे तर ते सर्व आहेत. भारतीय डिजिटल पार्टी हे यूट्यूब चॅनल मुळात सुरू करण्यापासून ते त्याचे क्रिएटिव्ह डायरेक्टर, त्यात काम करणारे ॲक्टर, त्याचे निर्माते, त्याचे सर्व असलेले सारंग साठे मग केवळ भाडीपं न राहता त्यांचं भाटुपा, विषयखोल, कास्टिंग काउच, अगदी त्यांचं स्टँडअप कॉमेडियन म्हणून आपण त्यांना ओळखतो. BE रोजगार असू दे, ते आत्ताचं दारू देसी असू दे, आम्ही सगळेजण तुमचे सगळे एपिसोड आणि सगळे कार्यक्रम आम्ही सगळेजण बघत असतो यूट्यूबवरती. मला वाटतं इथे उपस्थित असलेला प्रत्येक जण त्याचा सबस्क्रायबर आहे आणि अशा सारंग साठे यांना ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. मी सौरभला विनंती करते की त्यांनी आपल्या पाहुण्यांना घेऊन आता स्टेजवर यावं. लहान मुलं समोर आहेत, तू लहान मुलांसोबत खूप काम केलंयस, त्यामुळे मला तुझं बालपण आधी जाणून घ्यायला आवडेल की लहान असताना तू नेमका असा बसलेला होतास का, शाळा कशी होती, अभ्यास कसा होता, वर्ग कसे होते, हे सगळं. आई समोर आहे त्यामुळे खोटंही नाही बोलू शकत. मुलांना प्रेरणा देण्यापुरतं चांगलं बोलावं म्हटलं तर नेमकी आई समोर आहे ते पकडेल. नाही, माझं बालपण अत्यंत सामान्य होतं. म्हणजे असं काही माझी आई बालनाट्यात वगैरे काम करायची, पण लग्नानंतर तिने कधी काम केलं नव्हतं, त्यामुळे मी कधी तिला स्टेजवर बघितलं नाही आहे. त्यामुळे असं घरात काही नाटक, सिनेमा किंवा ह्याचं वातावरण नव्हतं. इंजिनियर आहेत मॅक्झिमम, त्यातनंच बेरोजगार शो झाला आहे. तर बाकी कोणाचं कलाक्षेत्रात असा हे नव्हता. पण एक माझे आईवडील फॉर्च्युनेटली, असं मी सगळ्यांना सांगतो की अत्यंत फक्त आम्हाला सपोर्ट करणारे नाही तर आमच्या अख्ख्या वाड्याला सपोर्ट करणारे होते. म्हणजे मामा मामी वाड्याचे होते ते. तर त्याच्यामुळे आमच्याकडे लोकांचं येणं जाणं खूप असायचं. अभ्यासाच्या बाबत मी अत्यंत ढ होतो 7वीपर्यंत. आणि माझ्या मताने तुम्हाला चांगले शिक्षक मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तुमची शाळा कुठली आहे त्याहूनही त्या शाळेत शिकवतो कोण, ती प्रत्येक शिक्षक महत्त्वाचा असतो. आणि मला 7वीपर्यंत जे शिक्षक होते ते 80 म्हणजे ते 80 मुलांची जे वर्ग असतात आणि अ ब क ड ई फ जे काय जे तुकडे असतात 3-4, तशा शाळेत मी होतो. आणि त्याच्यामुळे अर्थातच तुमच्याकडे लक्ष दिलं जात नाही किंवा तुमचं वैयक्तिक काय आहे, हा अभ्यासात का कच्चा आहे मुलगा, कधी कधी नुसतं आपल्याला काय स्पेलिंग्स येत नसतात, हो की नाही,
पण आपल्याला कळत असतं काय शिकवत आहेत वगैरे. तर तसं होतं की माझं लिखाण आणि वाचन मी आजही वाचत नाही. लोकांना मी लेखक आहे तरीसुद्धा मी वाचत नाही. आता त्याला रीडिंग डिसेबिलिटीज आणि असं ही नावं आता आली आहेत सगळी. ते नंतर कळायला लागलं की 7वी 8वीत असताना एक आमच्या हिस्ट्रीच्या टीचर होत्या. त्यांना लक्षात आलं की माझं काय अभ्यासात चुकतं आहे आणि मला ई आणि आयमध्ये फरक नाही करता यायचा. त्यामुळे आणि मी इंग्लिश मिडियममध्ये होतो, त्यामुळे जिकडे कुठं ई आय यायचा तिकडे गोंधळ व्हायचा. तर त्यांनी मला एक सल्ला दिला की तू 100 मार्काचा पेपर लिहायच्या 80 मार्काचाच लिही आणि तो उरलेले जे वेळ आहे तो तुझी स्पेलिंग्स तपासण्यात घे, तुला चांगले मार्क पडायला लागतील. आणि ते करायला लागल्यानंतर मी 70-80% गेलो आणि मग जरा सुधारणा झाली 7वी नंतर. तोपर्यंत मित्रही नव्हते. तोपर्यंत मी आत्ता खाली कोणाला तरी सांगत होतो की माझे सगळे मित्र हे म्हातारी माणसं होते. वाड्याच्या बाहेर आमच्या दुकानं होती काही, तर त्या दुकानांमधले जे सगळे काका लोक होते ते माझे मित्र, कारण मी त्यांना जोक सांगायचो. माझ्याकडे एक डायरी असायची ज्याच्यात मी ऐकलेले जोक लिहून ठेवायचो आणि जाऊन त्यांना सांगायचो. तर ते तसं बालपण होतं. पण 7वी ते 10वी अत्यंत हॅपनिंग बालपण होतं. मला खूप जवळचे चांगले मित्र मिळाले. मित्र सगळ्यात महत्त्वाचे. हां, सगळ्या लहान मुलांनी लक्षात ठेवा, मित्र जे तुमचे बेस्ट फ्रेंड आहेत ना ते कायम साथ देतात तुम्हाला, तर ते खूप महत्त्वाचे आहे. तर माझा जो सगळ्यात जवळचा मित्र आहे त्यांनी मला पहिल्यांदा अशाच एका कार्यक्रमामध्ये एक छोटी संधी दिली आणि मी अक्षरशः माती केली त्याच्या कार्यक्रमाची. पण तो अजूनही मला साथ देतोय आणि इनफॅक्ट भाडीपाचा पहिला एंजल इन्व्हेस्टर तो होता. म्हणजे आम्हाला सुरुवातीला जे पैसे लागणार होते त्यांनीच टाकले. तर तेव्हापासून आजपर्यंत ते मित्र टिकून आहेत. आणि जसं तू म्हणालास की बालपण रॉकिंग होतं 7वी ते 10वी, म्हणजे खरं सांगायचं तर हा पहिला प्रश्न मुद्दामून विचारला होता की इथल्या सगळ्या पालकांसाठी तो होता खरं तर, की आजही आपण लहान मुलांना कुठेतरी मार्कांच्यामुळे किंवा मार्कांवरती आपण त्यांचं कुवत ठरवतो किंवा त्यांना ते हुशार आहेत का कसे आहेत हे आपण त्याच्यावरती ठरवतो. तर मला असं वाटतं की शाळेच्या परीक्षांमध्ये मिळणारे मार्क ही त्याच्या प्रतिभेची खरी कसोटी नसते. तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये किती यश मिळवू शकता, त्याला 10 पैकी 5 मार्क मिळत नाही तर 10 मार्क मिळत. म्हणून मी खरं तर तुला प्रश्न विचारला होता. म्हणजे अभ्यास महत्त्वाचा, शिक्षण महत्त्वाचं, पण त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे जे शिकवतात ते समजणं महत्त्वाचं आहे, ते पाठ होणं महत्त्वाचं नाही. आणि मग तू जेव्हा म्हणतोस की पहिला कार्यक्रम आणि सगळं, मग लहान असताना एकूणच हे नाट्य क्षेत्र किंवा फिल्म, तू आत्ता जे करतोयस कंटेंट क्रिएशन म्हणा किंवा फिल्म्स म्हणा, हे सगळं त्याची सुरुवात, त्याची बीजं कुठेतरी ह्या अशाच वयामध्ये असतात की शाळेतलं गॅदरिंग असेल किंवा असं काही. तर ते बालपण आणि तो स्टेजवरचा प्रवास कसा होता लहानपणीचा? ते आपल्याकडे आता काय परिस्थिती मला माहीत नाही लहान मुलांमध्ये, पण आपल्याकडे तेव्हा पद्धत अशी होती की हुशार मुलांना स्टेजवर पाठवायचे. तर त्याच्यामुळे मला काही स्टेजवर संधी वगैरे मिळाली नाही शाळेमध्ये. कारण जो वक्तृत्व स्पर्धेत पहिला येईल, ज्याचं पाठांतर चांगलं आहे, तर त्या मुलांना स्टेजवर संधी मिळायची अभ्यासाप्रमाणे. ते मी माझ्या एका स्टँडअपमध्ये म्हणतो की मला शिकायचं होतं संस्कृत, पण ते 70% पडले नसतील तुम्हाला तर संस्कृतला ॲडमिशन्स नाही मिळायची, तर हिंदी घ्यायला लागलं मला. पण तर त्यामुळे ती तशी व्यवस्था होती सगळी. त्यामुळे मला शाळेत काही कामं बिमं काही मिळाली नाही नाटकात. पण मी आणि माझ्या फॅमिलीबरोबर आम्ही राजस्थानला गेलो होतो ट्रिपला. आणि 7वीत असताना मी गोविंदाचा हार्डकोर फॅन होतो. पोरांना माहीत नाही गोविंदा कोण, आजोबा आहेत एक. तर तो आमच्या वेळेस स्टार होता आणि तो कॉमेडी करायचा आणि नाचायचा. आणि त्याच्यामुळे मी हार्डकोर फॅन होतो. फर्स्ट डे फर्स्ट शो तिकीटं काढून जायचो सगळे मित्र वगैरे असं. तर 7वीत असताना मी त्याचं एक रॅप सॉन्ग आलं होतं तेव्हा, आणि मी ते पाठ केलं होतं डान्ससहित. तर ते मी शाळेत बियेत कुठेच नाही दाखवायचो, पण काय माहीत नाही राजस्थानला गेलो आणि मी तिथे पहिल्यांदा रंग दिसला लोकांना की मी तिकडे ते परफॉर्म करायला लागलो, ते कपडे पेडे राजस्थानी घालून. तर आम्हाला उंटाच्या राईड फ्री मिळाल्या त्याच्यामुळे. आणि तिकडे आमच्याबरोबर जे नातेवाईक ट्रॅव्हल करत होते ते आजही मला सतत फोन करून सांगतात की बघ आम्ही सांगितलं होतं की तू ॲक्टर होणार, आम्ही सांगितलं होतं तू की हे होणार. तर तेव्हा पहिल्यांदा माझ्या मताने दिसलं की काहीतरी असं मला करायला आवडतं, कारण मी रॅन्डम प्रवासातल्या लोकांना करून दाखवत होतो काहीतरी. त्याच्यानंतर त्या गॅपनंतर जवळपास FY पर्यंत मी ह्या बाजूला कुठं काही वळलो नाही. माझा एक मामे भाऊ आत्ते भाऊ आहे, त्याचा इन्फ्लुएन्स होता आमच्या सगळ्यांवर. तर त्याचे मित्र सगळे CA होते. तर मी म्हटलं की त्याच्या मित्रांसारखं, ते जे दादा आपल्याला आवडतात त्यांच्यासारखे आपण होतो ना, ते दादा ताई कोणीतरी असते फेवरेट, आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचं असतं.
तर माझ्या फेवरेट जे दादा होते ते CA करत होते, म्हटलं आपल्याला CA करायचं आहे. नशिबाने मी BMCCला ॲडमिशन घेतली, जे पुण्यामध्ये तुमच्या इथे जसं रुपारेल रुईया इथे गेल्यावर तुमचं काहीतरी होतंच चांगलं, तर तसं ते BMCC आहे. अमेय वाघ, आलोक राजवाडे, त्यानंतर अभय, त्याच्यानंतर सिद्धार्थ मेनन, हे सगळे तिकडून आलेले आहेत, ओम भुतकर. तर मी त्या कॉलेजला ॲडमिशन घेतली. FY पर्यंत मी CA करत होतो आणि मी CAला मॅथ्समध्ये नापास झालो. हां, CAला खूप लोक नापास होतात, जज करू नका मला. हां, 2% रिझल्ट लागतो आहे, 98% लोक नापास होतात, असं बघू नका माझ्याकडे दादा मूर्ख आहे म्हणून. हां, तर मॅथ्सला नापास झालो आणि विच वॉज शॉकिंग फॉर मी, कारण मला एकच सब्जेक्ट आवडायचा मॅथ्स, मला बाकी काही आवडायचं नाही, भाषा आणि ते. आणि मला असं झालं, आणि ते प्रेशरमुळे, कारण तेच की 2% लोक पास होतात, 98% नापास होतात, हे जे आपल्याला सतत हे केलेलं असतं. आणि ते माझ्या आईवडिलांनी कधीच टाकलं नाही प्रेशर, क्लासेसवाले टाकायचे. तर तिकडे मला असं झालं की एवढं प्रेशर घेऊन आयुष्यात कशाला काय करायचं आहे. म्हणून मी आईवडिलांना विचारलं की मी नाटक करून बघू का, कारण मला एकदा वाटलं होतं, मनात आलं होतं. आणि नशिबाने ते म्हणले की ग्रॅज्युएशन होईपर्यंत काय करायचं ते कर, पण त्या एका वर्षात, कारण आपलं हे लागतो ना, म्हणजे की ते कसं अझरुद्दीन जडेजा वगैरे टीममधनं चालले होते आणि लग्गा लागला या नवीन टीमचा, म्हणजे गांगुली वगैरे, अचानक एक नवीन जनरेशन आली. तसं आमच्या कॉलेजचं एक पर्व संपत होतं. ह्याच्या आधी प्रसाद ओक आणि हे लोकांनी नाटकं करून मध्ये 5 वर्ष काही चांगलं घडत नव्हतं कॉलेजमध्ये, आणि तेव्हा लकीली मी नाटक करायचं ठरवलं. त्यामुळे मला काही अनुभव नसताना, कोणीच नाही हे नाटक करायला, म्हणून मला दिग्दर्शन करायला मिळालं. आणि मग त्याच्यात अमेय निपुणनी पण काम केलं आणि बरेच लोक सापडले. आणि त्या पहिल्या 1 वर्षात मी 1 किंवा 1.5 वर्ष जेमतेम कॉलेजमध्ये नाटक केलं. त्याच्यामध्ये जवळपास आम्हाला 16 करंडक मिळाले. तर त्यामुळे ते लक्षात आलं की आता इथे काहीतरी होतंय आपलं, तर हेच केलं पाहिजे. आणि आता तू कॉलेजचा उल्लेख केलास, निपुण, अमेय वगैरे ह्या सगळ्यांचा उल्लेख केलास, तर आमची एक रिसर्च टीम आहे तुझ्याच भाषेत, त्यात मी एकटाच आहे. तर आम्हाला असं कळलंय की ह्या कॉलेजच्या एकांकिका स्पर्धांना जेव्हा तू दिग्दर्शक म्हणून असायचास तेव्हा प्रचंड चिडचिड करायचास. मग कोणी 1 मिनिटं लेट आलं की त्याच्यानंतर तू त्याला 10 मिनिटं लेक्चर द्यायचास. लेक्चर नाही, पळायला लावायचं ग्राउंडवर. म्हणजे त्यात अनेक जण तुझे मित्र असं सांगतात की अरे 1 मिनिटं उशीर झाला, त्याच्यानंतर हा जितकी शिक्षा देतो किंवा बोलतो त्याच्यामुळे 10 मिनिटं वाया जातात, त्याचं काही नाही, पण 10 मिनिटं आमची त्याच्यामुळे वाया जातात. पण नंतर काही वर्षानंतर सारंगसाठी एक्झॅक्टली अपोजिट झाला आणि खूप शांत झाला दिग्दर्शक. तर नेमकं हे ट्रान्झिशन कसं झालं, काय झालं नेमकं? हे उत्तर लहान मुलांना इतक्यात काही महत्त्वाचं नाही, फार लक्ष नका देऊ. मोठ्यांना उपयोगी आहे, कारण मला प्रॉपर अँगर इश्यूज होते, म्हणजे त्यात काही आणि एन्झायटी आणि अँगर इश्यूज होते. आणि ते आपल्याकडे काय म्हणतात, थोडासा त्याचा बाऊ असतो, म्हणजे की ते वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. माझ्या वडिलांशी माझा एक संवाद झाला होता आणि त्यांनी त्यांच्या वडिलांबद्दल सांगितलं होतं की त्यांना राग यायचा आणि असं तसं, आणि त्या ह्याच्यात गप्पा झाल्या आणि आमचं एकदा असं सहज बोलणं झालं की मला एकदा विपश्यना करून बघायची आहे. म्हणून मग मी आणि माझे वडील वाराणसीला गेलो विपश्यना करायला, आणि मी 10 दिवस विपश्यना केली. आणि मी त्यानंतर ते काही कंटिन्यू नाही केलं, पण त्याच्यामधलं एक महत्त्वाचं तत्त्व जे तिथे शिकवलं जातं ते म्हणजे अनित्य, इम्परमनन्स, जे बुद्धांनी पण सांगितलं आहे. तर त्या इम्परमनन्सचं महत्त्व पटल्यावर की आत्ता आपल्या समोर जे होतंय, घडतंय ते क्षणिक आहे, दुसऱ्या क्षणाला दुसरं काहीतरी घडणार आहे, तर ते जेव्हा म्हणजे थोडं मनात व्यवस्थित बसलं, पटलं, समजलं, तेव्हापासून आपोआप राग शांत व्हायला लागला. आणि मग शांतीत क्रांती कुठून तरी तिथूनच आली का? शांतीत क्रांती तिथूनच आली. शांतीत क्रांती ॲक्च्युली आमच्याकडे आलं होतं अभयकडनं, तोही विपश्यनेला गेला होता आणि त्यांनी काहीतरी त्याच्यातनं काहीतरी लिहिलं. ती अगदी छोटी गोष्ट होती, पण माझ्या अत्यंत लाडका प्रिय विषय होता, म्हणून मग मी म्हटलं मी करतो हे, आणि मग ते अख्खं स्क्रिप्ट लिहिलं गेलं. आणि मग ह्या एकांकिका स्पर्धा, करंडक स्पर्धा, म्हणजे त्यातून मिळालेली अनेक बक्षिसं, इथून खरं तर हा सगळा प्रवास सुरू झाला. आणि मुळात थिएटरमधून, म्हणजे थिएटरची बॅकग्राऊंड तुला, अमेयला, निपुणला सगळ्यांनाच होती, आणि ह्याच बॅकग्राऊंडमधून मग तुम्ही पुढे स्क्रीन, डिजिटल कंटेंट हे सगळं केलं.
तर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये मग आजच्या मितीला प्लॅटफॉर्म कुठलंही असो, मग ते बिग स्क्रीन असो स्मॉल स्क्रीन असो, हे सगळं करत असताना ही नाटकाची जी बॅकग्राऊंड आहे किंवा नाटकात काम केल्याचा जो अनुभव आहे तो किती महत्त्वाचा ठरतो? अत्यंत महत्त्वाचा. म्हणजे नाटकाची गंमत अशी आहे ना, नाटक तुम्ही कराल ना जेव्हा आत्ता करता ना तुम्ही सगळे नाटक, हां, तर म्हणजे घरी करता ती वेगळी, स्टेजवर करता ना, हां, तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल आपल्यावर खूप जबाबदारी असते, फक्त ॲक्टिंग नसते. म्हणजे आपल्याला काहीतरी स्टेज पण बिल्ड करायचं असतं, आपल्याला काहीतरी लावायलाही मदत करायची असते, लाईट्सना कोणीतरी मदत करत असतं. तर जो एक सर्वांगिक अनुभव आहे तो शूटिंगला येत नाही. कोणी शूटिंग बघितलं आहे, काम केलं आहे, सगळ्यांनी केलं आहे, मोस्टली बऱ्यापैकी लोकांनी केलं आहे. तुम्हाला लक्षात असेल तुमचा शॉट आला की बोलवतात तुम्हाला, तोपर्यंत तिकडे काय चाललंय तुम्हाला माहीत नसतं. नाटकात तसं कधी होत नाही ना. नाटकात सगळे एका ठिकाणी एकत्र सगळं अंग आपण बघत असतो. सो तीच गंमत आहे नाटकाची. स्ट्रेंथ ही आहे की ती ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे, ही डिपार्टमेंटल ॲक्टिव्हिटी आहे. शूटिंग आहे, प्रत्येक डिपार्टमेंटचं आपापलं काम असतं आणि ते त्यांचं करत असतात. म्हणजे लाईट बॉईज आणि तुमचं संभाषण होणं हे खूप अवघड आहे, पण नाटकातल्या लाईट डिझायनर आणि तुमचं संभाषण होणं हे खूप स्वाभाविक आहे, कारण तोच तुम्हाला सांगतो कुठे उभं राहायचं आहे. पण लाईट बॉय तुम्ही जिथे उभं राहाल तिथे तो लाईटिंग करत असतो. तर ते खूप फरक आहे या दोन माध्यमांमध्ये. आणि त्यातल्या पहिल्या माध्यमाचा उपयोग त्यांनी होतो की आपल्याला शिकायला मिळतं की आपण काय म्हणतात, फक्त अभिनय हे आपलं काम नाही आहे, ॲक्टिंग एवढंच आपलं काम नाही आहे किंवा डिरेक्शन हेच आपलं काम नाही आहे. आपल्याला इतर गोष्टींबद्दल, इतर ह्याच्याबद्दल समजलं पाहिजे. हा एक भाग होता. दुसरा नाटकाचा सगळ्यात मोठा अनुभव ते म्हणजे बैठक. मला अत्यंत अटेन्शन डेफिशियन्सी आहे. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये मला खुर्ची आमच्या इंटिरियर डेकोरेटरनी दिली नाही. तर मी म्हटलं असं का केलं, तर ती म्हटली तू बसणार आहेस का एका जागी, तर मी देते. तर मी म्हटलं नाही बसणार. मी कुठलीही ऑफिसमधली मीटिंग माझ्या कुठल्या टेबल खुर्चीवर, म्हणजे इव्हन समोर क्लायंट आला किंवा मोठे ॲक्टर आले, नरेशन चालू आहे, तरीसुद्धा मी खुर्चीवर बसून करत नाही. मी फिरत असतो या पोरांसारखा इकडून तिकडून. बसायला आवडत नाही ना एका जागी. आत्ता इतक्या वेळ बसवलं, कंटाळा आला असेल ना. हां, तर मग ते होतं माझं. आणि मग ते नाटकात सुधारलं, कारण नाटकामध्ये तुम्हाला एका ठिकाणी बसून ऐकायला लागतं, एका ठिकाणी तासनतास एका ठिकाणी काम करावं लागतं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, फोकस वाढतो. तर ते नाटकाने मला दिलं. जिथे तू म्हणालास की कॉलेजमध्ये असल्यानंतर बक्षिसं मिळाली, मग लक्षात आलं की हे आपल्याला आवडतंय, हे आपल्याला जमतंय, आणि मग तिथून कुठेतरी करिअरची वाट ह्याच मार्गाने जाणार असं कुठेतरी चित्र दिसायला लागलं. मग स्ट्रगलचा पिरियड सुरू होतो आणि हा स्ट्रगलचा पिरियड खरंच खूप कठीण असतो. कारण सारंगनेच त्याच्या आधीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंय की जितके चित्रपट केले त्यातले बरेचसे प्रदर्शित सुद्धा झाले नाही. मग अशा वेळेला नेमकं फ्रस्ट्रेशन येऊ शकतं किंवा खूप गोष्टी म्हणजे चिडचिड होते. अनेक गोष्टी होतात की आपण काम केलंय, आपण इतकी मेहनत केली, पण ते काम लोकांपर्यंत पोहोचत नाहीये, ते चित्रपट प्रदर्शितच होत नाहीयेत. मग हा जो सगळा एक थोडासा पिरियड असतो स्ट्रगलिंगचा, तो कसा होता? आणि त्या काळामध्ये मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट लागतो तो घरच्यांचा. तर तो घरच्यांचा सपोर्ट कसा होता आणि तो पिरियड कसा होता? म्हणजे मी एक नक्की सल्ला देईन ज्यांना ॲक्टर बनायचं आहे आणि हे ते काम मिळवणं, प्रसिद्धी मिळवणं, ह्या दोन गोष्टी फार अवघड नाही आहेत. मी अजिबात असं कोणालाही म्हणणार नाही हे अवघड आहे. तुम्ही एका लेवलचे टॅलेंटेड असाल तर तुम्हाला काम आणि प्रसिद्धी दोन्ही मिळू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं TV हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. आपल्याकडे TV खूप चालतो मराठीमध्ये, त्यामुळे काही ना काहीतरी कुठेतरी काम मिळतंच आपल्याला. प्रसिद्धीसुद्धा मिळते, कारण काय एकदा तुम्ही TV वर दिसला, म्हणजे आत्ता परवा मी रस्त्यावरनं चाललो होतो तर एक काकांनी थांबवलं आणि म्हटले की तुझा फोटो घ्यायचा आहे, तर बायकोला पाठवायचा आहे. तर मी म्हटलं की बरं तुम्ही बघता का भाडीपाव वगैरे? ते म्हटले नाही, तुला फक्त चलावळीमध्ये बघितलं आहे. तर त्यामुळे तू एकदा TV वर दिसला की तू प्रसिद्ध होतो. त्यामुळे प्रसिद्धी आणि काम हे अवघड. चांगलं काम मिळवणं, आपल्या मनासारखं काम मिळवणं आणि आपल्याला ज्या गोष्टी सांगायच्या त्या सांगायच्या असतील तर तुम्हाला पेशन्स लागतो, तर तुम्हाला वाट बघावी लागते. तुमच्या मनासारखं तुम्हाला काम मिळेल असं नाही, तुमच्या सोयीनी तुम्हाला काम मिळेल असं नाही, तुम्हाला जे सांगायच्या गोष्टी आहेत त्या लोकांना ऐकायच्याच असतील त्यावेळेस असं नाही. तर तिकडे माझा स्ट्रगल झाला ॲक्च्युली. मी जी सिनेमे केले
त्यातले 4 सिनेमे सुमित्रा भावे सुनील सुक्तनकरांचे आहेत आणि ते अत्यंत समाज प्रबोधनाचे सिनेमे बनवायचे. म्हणजे माझा पहिला सिनेमा नितळ आहे, जे कोड येतं अंगावर त्याच्यावर आहे, किंवा त्यांच्याबरोबर घो मला असला हवा नावाचा एक सिनेमा, मी आणि वरुण नार्वेकर चीफ असिस्टंट होतो, राधिका आपटेचा पहिला सिनेमा आहे. तर तो खूप तरुण वयात गावाकडे मुलींची लग्न लावली जातात ह्याच्यावर कॉमेडी सिनेमा आहे. किंवा मोर देखणे जंगल में हे रिव्हर्स मायग्रेशनवरचा सिनेमा आहे. तर आता हे कोण बघणार आहे, हा प्रश्न आहे. पण आम्हाला किडा होता तो तसे सिनेमे बनवायचे आणि त्याच्यामुळे त्याचं काही झालं नाही. काही चांगले कमर्शियल सिनेमे पण रिलीज नाही झाले. या सगळ्या काळात नैराश्य कुठेही आलं नाही. त्याचं कारण म्हणजे तू म्हटलास तसं घरच्यांचा सपोर्ट आणि माझे जे सगळे मेंटॉर्स आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे मी शिकलो आहे त्यांचा. म्हणजे सुमित्रा भाव्यांनी 52 सिनेमे बनवलेत. कोणाला माहीत पण नाही आहे काय कुठं आहे, आणि 2-3 वेळा नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. पण आजही असं जनसामान्यात त्या प्रसिद्ध नाही आहेत, त्या एका विशिष्ट वर्गात प्रसिद्ध आहेत. तर त्यांच्याकडे बघून असं वाटायचं की 70व्या वर्षी जर का ही बाई तरीसुद्धा स्वतःच्या खिशातनं टाकून पैसे बनवते, तर आपण 2-4 वर्ष काही नाही झालं तर एवढं काय रडायचं. त्यामुळे नैराश्य नाही आलं, एन्झायटी वाढते. म्हणजे आपल्याला दुसऱ्याचं बघून त्रास होतो की अरे ह्याचं कसं असं झालं, ह्याचं कसं असं झालं वगैरे. तर तो एक भाग होता. आणि स्ट्रगलचा एक दुसरा महत्त्वाचा, म्हणजे खूपच महत्त्वाचा भाग होता ते म्हणजे डायलेमा. नशिबाने मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून मी असा आहे, मेंटेन्ड आहे अत्यंत. आणि मी मजेने माझ्या एका स्टँडअप सेटमध्ये सांगतो की मी त्यासाठी काही दीक्षित डाएट वगैरे केलं नाही. मी आधी BCom केलं, मग प्रायोगिक नाटक केलं, आपोआप उपाशी मारायची वेळ आली. तर ते असल्यामुळे मला अक्षरशः वर्षाला एक TV सिरियल ऑफर व्हायची. कारण काय, अशा अंगकाठीची लोकं प्रेफर्ड असतात स्क्रीनवर. हे ऑन स्क्रीन यू ॲड 2 kgs असं म्हणतात की तुम्ही स्क्रीनवर आणखीन 2-2.5 किलोनी मोठे दिसता. तर त्यामुळे उलट जितका बारीक तितकं चांगलं, अशा ह्यानी मला कायम आणि आईची खूप इच्छा होती की मी TV वर काम करायचं. आणि मला हट्टाने TV वर काम करायचं नव्हतं, कारण मला असं नव्हतं की TV वर जे घडते ते आवडत नाही वगैरे. मला तिथली कामाची पद्धत आवडत नाही. मला कधी फॅक्टरीत नोकरी करायची नव्हती, 9 to 5 जॉब करायचा नव्हता. आणि तिथली कामाची पद्धत ती आहे, तुला 1-1.5 वर्ष सलग त्याच्यात अडकून राहायला लागतं, दररोज सेटवर जायला लागतं आणि सुट्ट्या नसतात आणि असं सगळं. तर ते मला करायचं नव्हतं, मला फ्रीलान्सर म्हणून काम करायचं होतं. तर त्यामुळे TV हा ऑप्शन बंद झाल्यावर खरा स्ट्रगल वाढला. मग नाटक, सिनेमा हाच ऑप्शन होतो. तेव्हा इंटरनेट नव्हतं, पण मी फर्स्ट जनरेशन इंटरनेट युजर आहे. मी अगदी सुरुवातीपासून इंटरनेट वापरतोय. त्यामुळे आणि मग जेव्हा फिल्म्स आणि ह्याच्याविषयी आपण बोलतोय, तुझ्या अनेक वेगवेगळ्या भूमिका आम्ही बघितल्या. म्हणजे उबंटू मधला ते जे शिक्षक होते, जे मास्तर होते, ते आम्हाला सगळ्यांना खूप आवडले, कारण ती सिनेमाची कन्सेप्टच खूप छान होती. तिथून सगळे चित्रपट असतील, मग अगदी कारवासारखा चित्रपट असेल जिथे इरफान खान बरोबर तू काम केलंयस, आणि अगदी आत्तापर्यंत भाईमध्ये असलेली भूमिका किंवा वसंतरावांमधली सप्रे गुरुजींची भूमिका, या इतका एक वेगळा व्हास्ट कॅनव्हास तुझ्या भूमिकांचा आहे. तर ह्या सगळ्या भूमिकांमागे जेव्हा तयारी करत होतास किंवा भूमिकांचे आपण एक अभ्यास करतो, तेव्हा नेमकं काय काय जाणवलं आणि काय काय शिकायला मिळालं ह्या सगळ्या प्रोसेसमधून? माझं अभिनयाचं क्रेडिट मी माझ्या मी गुरु शिष्य असं म्हणणार नाही, मी त्या परंपरेतनं येत नाही. कारण मी विजय तेंडुलकरांना खूप मानतो आणि मला त्यांनी एक सल्ला दिला होता. ते आत्ता मुलं पाया पडत होते तर त्यांनाही तेही नाही म्हणायचे पाया पडायला. आणि त्यांनी सांगितलं की जर का म्हणजे तू स्वतःला निर्माता म्हणणार आहेस, आपण निर्माता शब्द हे ना प्रोड्युसर म्हणून वापरतो, तर ते म्हणतात निर्मिती करणार आहेस ना, तू काहीतरी निर्माण करणार आहेस, तर तू कुठल्या तरी माणसाला देवस्थानी नको ठेवूस. तू देवाला देवस्थानी ठेवू शकतोस, तू कोणालाही, पण माणसाला नको, कारण काय तुला एक दिवस त्याच्याहूनही पुढचं काहीतरी निर्माण करायचं, हे लक्षात ठेव. तर ते त्यामुळे पाया नाही पडून द्यायचे. आणि
पण तरीसुद्धा आपण ज्यांना म्हणू मेंटॉर्स किंवा ज्यांच्याकडनं शिकलो आहे, तर मी अभिनय सगळा माझं क्रेडिट 3 लोकांना देतो. सुमित्रा भावे, सुनील सुक्तनकर स्क्रीनसाठी, आणि नाटकासाठी मोहित टाकळकर. मी, राधिका आपटे, सागर देशमुख, अनेक ॲक्टर मोहितच्या खालनं तयार झालेत. आणि त्याच्यामुळेच मी चाइल्ड ॲक्टर ट्रेनिंगही करायचो. मी सिनेमांसाठी लहान मुलांना ट्रेनिंग द्यायचो की स्क्रीनवर कसं काम करायचं. आणि त्यांनी एक एक्सरसाइज आम्हाला दिला होता जिथून आम्ही सगळे सुरुवात करायचो. तोच मी लहान मुलांबरोबर पण करायचो. तो म्हणजे एक मर्क्युरी बॉलचा एक्सरसाइज होता. आपल्या बोटाच्या तळावर तुम्ही आपला जो ह्याचा मर्क्युरीचा पारा असतो ना, म्हणजे थर्मोमीटरमध्ये जे मटे, तर ते तुम्हाला माहिती असेल की ते एका ठिकाणी थांबत नाही. ते त्याची हे असे नाही आहे की ते इट कॅन स्टे ॲट वन प्लेस. तर तो इमॅजिन करायचा की तुमच्या बोटावर आहे आणि तो हळूहळू तुमच्या तळव्यावर आणायचा. एवढाच एक्सरसाइज आहे. तर पहिल्यांदा त्याने इमॅजिनेशन एक्सरसाइज म्हणून तो दिला. दुसऱ्यांदा तो म्हटला की आता तो आहे, इथून चालू करूयात आपण, इमॅजिन नका करू, तो माना, बिलीव्ह आणि देन डू इट. आणि त्यानंतर तो केला. त्याच्यानंतर जो माझ्या त्या एक्सरसाइजमध्ये फरक पडला, अप्रोचमध्ये, आय थिंक तेच सत्य मी इवन ॲक्टर हँडल करताना आणि ॲक्टिंग करताना वापरतो की अभिनय हा बिलीफचा खेळ आहे. तुम्ही इमॅजिन करून नाही, मी इमॅजिन नाही करायचं मी डॉक्टर आहे, मी विश्वास ठेवायचा मीच डॉक्टर आहे, तर मग आपोआप आपण तसे. तर त्यामुळे मग बाळासाहेबांची भूमिका आली तेव्हाही तेच, किंवा म्हणजे वसंतरावमध्ये जी भूमिका केली सप्रे गुरुजींची, मला गाणं म्हणजे मी गायलो तर आत्ता ही सगळी पोरं परत कधी येणारच नाहीत वेद अकॅडमीला, इतकं गाणं गातो. पण मला त्यांच्या गुरूंची भूमिका करायची होती. तर विश्वासाने बेसूर जोरजोरात आरडेओरडे करत गायलो आहे. आणि मग काय, तो जो डबिंगमध्ये जो माणूस करेल तो करून टाकेल नीट असं. पण त्या विश्वासाने केलं तर ते होऊन जातं असं. आणि ठाकरेंविषयी तू बोललास, खरंच खूप आव्हानात्मक भूमिका होती. सप्रे गुरुजींची भूमिका सुद्धा तितकीच आव्हानात्मक होती. पण ठाकरेंची भूमिका खूप जास्त आव्हानात्मक होती. कारण काय, मला महेशदादांनी बोलवलं, महेश मांजरेकरांनी, की आणि त्यांच्याकडे कसं आहे की ते एक आदेश येतो फक्त, म्हणजे असं काही काय आहे वगैरे काही माहीत नसतं, की कुठे आहेस, येतोस का, तर म्हटलं बरं येतो. तर आणि त्यांनी आम्हाला इतकी साथ दिली सुरुवातीला भाडीपाच्या काळात की नाही म्हणणं शक्य नाही. तर घरी गेल्यावर आधी जेवणं, मग चहा, गप्पाच चालू आहेत. आणि मग ते म्हटले, अरे मी असं पुलंवर बायोपिक बनवतोय आणि तुला एका पात्रासाठी बघतोय. आणि ते चर्चा व्हायला लागली की ह्याचा चेहरा असा आहे का तसा आहे. समोर बाबासाहेब पुरंदरांचं एक पुस्तक होतं, त्यांचा तरुणपणीचा फोटो बघितला, म्हटलं हां आपला हा रोल दिसतोय म्हटलं, म्हणजे कारण दाढी बिडी सगळं. तर म्हटलं हे वर्क होत. आणि मग अचानक हा दाढी काढून बघायला पाहिजे का, कधी बघूयात वगैरे. म्हटलं हे काय चाललंय, बोलणं करे ना. मग तो म्हटला की मी तुला बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी बघतोय. आणि मी म्हटलं की स्ट्रेंज आहे हे, कारण मला अनेक वर्षात आईनी सुद्धा विदाऊट दाढी बघितलेली नाही. तर त्यांना दिसला कसा चेहरा ह्याच्या मागचा, आणि माझा चेहरा नाही आहे त्यांच्यासारखा. त्या खूप जास्त मेकअप आहे त्याला. नाक वेगळं लावलं आहे मला, हे डोळे वेगळे, म्हणजे इकडे खाली बॅग्स दिल्या आहेत वगैरे वगैरे. तर ते म्हटले तुझ्या बसण्यात ते आहेत आणि तुझ्या हातवाऱ्यांमध्ये ते आहेत, तर त्याच्यामुळे तू ते बघून मी तुला घेतलं आहे. जे मला स्ट्रेंज होतं, कारण काय आणि म्हणून मग त्यांनी मला फुटेज दाखवलं, जुने व्हिडिओज दाखवले. आणि त्यांच्या तरुणपणी ते तसे बसायचे एका विशिष्ट पद्धतीने हातवारे करायचे. तर ते म्हटले की ते पकडायचा प्रयत्न कर. सो त्या पद्धतीने तो अप्रोच झाला. आणि तू मगाशी उल्लेख करताना म्हणालास की तू कास्टिंगसाठी सुद्धा अनेक फिल्मसाठी किंवा अनेक गोष्टींसाठी तू कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहेस, किंवा लहान मुलांसोबत तू त्यांना स्क्रीन ट्रेनिंगसाठी काम केलेलं आहेस. तर लहान मुलांसोबत काम करताना सगळ्यात कठीण गोष्ट आणि सगळ्यात सोपी गोष्ट असे तुला काय वाटते? कठीण काहीच नाही, मजा येते आहे ना. लहान पोरं असली की धमाल येते. नाही, कठीण एकच गोष्ट आहे की त्यांचे प्रश्न जे आहेत ना, आपण फसवू नाही शकत. त्यांना ते इनोसेंटली असं काहीतरी विचारतात, म्हणजे आपण काहीतरी सांगायला जातो युजली, उलट मोठ्या ॲक्टरला नाही लाईट जा रहा है इसलिए तुम्हारा पहला शॉट लगा रहा है, तर असं तसं ह्यांना नाही सांगतात, कुठं जातोय लाईट आहे व्यवस्थित वगैरे असं. तर तो एक कठीण भाग आहे की त्यांच्याबरोबर तुम्हाला अत्यंत सच्चाईने काम करायला लागतं. मॅन्युप्युलेटिव्ह असून चालत नाही. मला उलटं वाटतं, सगळेजण म्हणतात की लहान मुलांना थोडंसं अरे चॉकलेट देऊन करून घ्यायचं रे, तसं नाही आहे ते. उलट त्यांना हुशार जास्त असतात, कारण इनिबिशन नसतात, ते काही बोलू शकतात.
पण सगळ्यात आवडीचा भाग माझा लहान मुलांबरोबर काम करायचा म्हणजे जे मी आत्ता मेक बिलीफचा एक्सरसाइज सांगितला की विश्वास ठेवा. म्हणजे तुम्ही विश्वास ठेवा की तुम्ही काय आता मी एक हाफ तिकीट नावाचा मामा कुट्टई नावाच्या सिनेमाचा रिमेक आहे हाफ तिकीट नावाने. तर त्याच्यातल्या लहान मुलांना मी ट्रेन केलं होतं आणि आम्ही जवळपास 16 दिवस वर्कशॉप होतं. त्यातले 4 दिवस आम्ही अनवाणीत 3 जण झोपडपट्ट्यांमध्ये फिरत होतो कारण त्यांना झोपडपट्टीतल्या मुलांचा रोल होता आणि त्यांना ऑब्व्हियसली अनुभव नव्हता. चांगल्या घरात राहणारी मुलं होती त्यामुळे त्यांना ते तर आम्ही त्या ह्याच्यापाशी आपले डॉक्स आहेत माझगावचे तिथल्या बाजूच्या झोपडपट्ट्यांमध्ये त्यांच्याबरोबर फिरत होतो. कुठल्याही घरात जाऊन खात होतो आणि हे ते ह्या प्रकारचं सरेंडर मोठी माणसं नाही करत. लहान मुलं होती म्हणून त्यांनी आम्हाला हे करून बघायचं आहे असं म्हणून त्यांनी केलं. पण मोठी माणसं ह्याबाबत खूप क्वचित आणि ती जी करतात सरेंडर त्यांची तुम्हाला क्षमता कळते अभिनयाची. म्हणजे सईनी बेरोजगारच्या सुधारणार्थ कम्प्लीट सरेंडर जे लहान मुलं अगदी प्रेमाने करतात तर तो आवडीचा भाग आहे. आणि तुझ्या करिअरमध्ये जात असताना अर्थातच महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे भाडीपा. पण त्याच्या आधी मला जाणून घ्यायचं आहे की तुमचं हे जे त्रिकूट आहे तर हे नेमकं कुठे भेटलं. म्हणजे पॉला, सारंग, आरुष, नंदकुमार हे सगळे तुम्ही सगळेजण नेमके भेटलात कसे आणि मग तिथून आपण काहीतरी डिजिटली कंटेंट क्रिएट करावा किंवा यूट्यूब हे मी तू म्हणालास तसं की तू फर्स्ट जनरेशन इंटरनेट युजर आहेस त्यामुळे त्या काळामध्ये आपल्याकडे भारतात काही खूप यूट्यूब किंवा इतर कुठल्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचं असं काही बूम नव्हतं. मग ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी यूट्यूबवर आपण काम करावं किंवा डिजिटली काहीतरी करावं हे नेमकं कसं सुचलं. तुम्ही सगळे करता टाइमपास घरी ऑनलाईन काही ना काहीतरी काय 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 करता. इंस्टाग्राम नाही अजून अलाउड नाही आहे. यूट्यूब अलाउड आहे. हां टकाटक अलाउड आहे. इंस्टाग्राम अलाउड नाही तुला टकाटक अलाउड आहे ऐक. ठीक आहे. सो तेच माझ्या वडील इंजिनियर होते आणि त्याच्यामुळे ते अत्यंत म्हणजे प्रेमाने कम्प्युटर घरी आणायचे आणि दुसऱ्याशी खोलून बघायचे तर आत काय आहे असं म्हणून. तर त्यांनी त्यामुळे खूप आधी इंटरनेट घेतलं आणि तेव्हा आईबाबांना कळायचं नाही. मी भरपूर वेळ आधी तर आम्ही वन RK मग 1 BHK राहायचो त्यामुळे तेव्हा काय चालू आहे ते माहिती असायचं. पण नंतर आम्ही थोडं मोठं घर घेतलं पुण्यात आणि मला एक स्वतःची रूम मिळाली. म्हणजे भावाची आणि माझी होती पण भाऊ गेला होता US ला तर त्यामुळे मला ती रूम मिळाली आणि त्याच्यामध्ये मी सतत ऑनलाईन असायचो. तर ते काय कळतं तेव्हा आम्ही ऑर्कुट वगैरे आलो होतो. तुम्हाला माहीत नाही ऑर्कुट हे फेसबुक इंस्टाग्रामच्या आधीचं पहिलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म होतं. तर त्याच्यावर कम्युनिटीज असायच्या आणि मी आणि माझा एक मित्र म्हणून आम्ही एक ओढून ताणून विनोद नावाची एक कम्युनिटी चालवायचो ज्याच्यावर विनोद कांबळीचा फोटो आम्ही ओढून लावला होता असा. तर आणि दॅट कम्युनिटी वॉज टू फॉर ह्युमर. मग त्यात तुम्ही व्हिडिओ करू शकता ऑडिओ करू शकता. तेव्हा व्हिडिओ फाईल अपलोड नाही करता यायची खूप हेवी फाईल असायची पण तरी काही उत्साही लोक पाठवायचे त्याच्यावर. वाईन्स नावाचा ॲप होतो त्याच्यावर बनवून पाठवायचे आणि तर तेव्हापासून मी डिजिटलचा चाहता आहे. त्यानंतर मी एक बाय स्ट्रीट प्रोजेक्ट नावाचं फेसबुक आलं तेव्हा चालू केलं ज्याच्यामध्ये मॅक्झिमम माझ्या आज बेरोजगार ज्यांनी शूट केलं आहे ती अख्खी टीम त्या बाय स्ट्रीट प्रोजेक्टमधनं आली आहे. जे अगदी लहान मुलं असतील 10वी 12वीतली जे SLR घेऊन फोटो काढतात रस्त्यावर फिरतात आणि येते तर त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळवून दिला होता कारण माझे काही कनेक्शन्स होते फोटोग्राफी वर्ल्डमध्ये. तर त्याच्यावर मी क्युरेट करायचो त्यांचे फोटोज आणि ते फोटोग्राफर्स किंवा कोणाला कुठे काही डिझाईन म्हणून वापरायचे तर ते दे कॅन यूज इट रॉयल्टी फ्री पण ह्यांना क्रेडिट द्यायचं अशा तत्वावर ते चालू केलं होतं. आणि ते बाय स्ट्रीट प्रोजेक्ट नंतर हे ऑर्कुटचे कम्युनिटीज आणि हे चालवता असं लोकांना लक्षात यायला लागलं की ह्याला डिजिटलला काय होते ते समजतं आहे. म्हणून मला पुण्यातल्या सगळ्या नाटकांचं डिजिटल मार्केटिंग मी करायला लागलो. म्हणजे छोटी छोटी जी नाटकं होतात उदाहरणार्थ एक उणे पुरे शहर एक नावाचं नाटक होतं तर तेव्हा मी एक फोटोग्राफिक कॉम्पिटिशन घेतली होती जी ऑनलाईन होती. ओके. आणि यू हॅड टू ते जे आता करतात ना टॅग अस इन दीज मेनी स्टोरीज आणि शेअर अस अँड फॉलो अस ऑन दिस थिंग तर ती सगळ्या पद्धती वापरून मी नाटकं प्रमोट करायला लागलो. ते मला आवडायला लागलं प्रचंड. आणि ह्या सगळ्या काळामध्ये माझी एक फिल्म जी अनेक रिलीज न झालेल्या फिल्म आहेत त्यापैकी एक फिल्म टिफला टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला होती
आणि तिथे एक इंडियाचे सगळी जी लोकं आले त्यांना सेलिब्रेट कराल म्हणून एक कॅनेडियन लोकांनी पार्टी ठेवली होती. त्याच्यात पॉलाची भेट झाली आणि पॉला येऊन म्हटली मी तुझे सिनेमे बघितलेत वगैरे वगैरे. ते मला आश्चर्याचं होतं कारण म्हणजे कोणीच बघितलेलं नव्हते. तर त्यामुळे मी गप्पा झाल्या. 1 वर्षांनी मी एका सिनेमाचं कास्टिंग करत होतो. अनुषा त्याला चीफ असिस्टंट होती आणि आमच्या डिरेक्टरचा फोन आला, एक मुलगी येते कनेडियन जी मला असिस्ट करणार आहे, तर तिला पिकअप करशील का दादर TTवरनं. तर दादर TTला गेलो तर परत समोर पॉलाच होते. तर योगायोग होता त्यामुळे आमच्या खूप गप्पा झाल्या आणि अनुषा पहिल्या दिवशीच चिडवायला लागली की तुझ्यासाठी आली ती तिकडून, गेल्या वर्षी तुला बघितलं प्रेमात पडली वगैरे, असं ती जसं आपलं फालतूपणा चालतो तसं. आणि ती चिडवाचिडवी चालली होती. तर त्यात आमच्या तिघांची मैत्रीच झाली. आणि त्या सिनेमाची प्रोसेस, मी नाव नाही घेणार म्हणजे नकोच, त्या सिनेमाची प्रोसेस अत्यंत टॉक्झिक होती. म्हणजे असं खूप चांगलं वातावरण नव्हतं. आणि आम्ही एक दिवस आम्हाला त्या डिरेक्टरने एक फ्लॅट दिला होता राहायला सगळ्या असिस्टंट्सना. आणि आम्ही बॅल्कनीत बसलो होतो संध्याकाळी आणि गप्पा मारत होतो आणि आम्हाला वाटत होतं की आपण का करतोय हे आणि कुठल्या लोकांबरोबर काम करतोय. आणि तसंच इतर बाहेर पण अनुभव येत होते जे चांगले अनुभव नव्हते. तर गप्पा मारता मारता आम्ही असं सहज म्हटलं की असं प्रोडक्शन हाऊस असं पाहिजे की आपण शम्मी कपूरच्या सिनेमात काम करतोय असं वाटलं पाहिजे. म्हणजे त्याच्यात जी मजा मस्ती एक चांगलं वाटतं ना, एक फिलिंग, त्याची गाणी बिणी बघित. तर म्हणून आम्ही असं काहीतरी नाव काय असेल आपण कधी काढलं तर गुलबदन टॉकीज असं नाव ठरलं की गुलबदन टॉकीज नावाची कंपनी काढूयात. काढली आम्ही आणि काढल्या सगळ्यांनी सांगितलं की मूर्खपणा आहे. हजारो प्रोडक्शन हाऊसेस आहेत, ते काय पानटपऱ्यांसारखे आहेत, त्यामुळे एवढं कशाला करता, आता सोडा आहे, तुम्ही तुमचं काहीतरी करा, आमच्याकडे नोकरी करा. आणि म्हणून आम्हाला पहिल्या 3 वर्षात फक्त 2 लग्न शूट करायला मिळाली. एक गोव्यात जाऊन लग्न शूट केलं, एक चंदीगडला जाऊन लग्न शूट केलं आणि वैतागलो शेवटी. म्हणून काय करायचं तर आम्ही एक मॉक ॲड बनवली. म्हणजे जसं तुम्ही आत्ता शॉर्ट फिल्म आपापल्या बनवल्या ना घरी, तसं लिटरली मित्रांना फोन केले, ह्याचा कॅमेरा घे, तात्पुरता त्याचं हे कर, असं करत करत ती ॲड बनवली आणि ती आम्ही यूट्यूबवर टाकली. पार्लेजीची ॲड आहे, ती अजूनही अवेलेबल आहे, शायर कहता है नावाची. आणि ती स्कूपवूप आणि बसफीडवर व्हायरल झाली. ओके. आणि अचानक आमच्यावर असा ठप्पा लागला की इनको ना व्हायरल व्हिडिओ बनाना आता है. तर असं जे आम्ही एकच बनवला होता व्हायरल व्हिडिओ. तर पण आपल्याकडे एकदा झालं की झालं ना, म्हणजे एक सैराट आला की सगळ्यांना सैराट करायचे असतात, तसं आहे ते. काय ॲडमुळे मग आम्ही तिकडे ढकललं गेलो नॅचरली. आम्ही खूप दिवस ब्रँड्ससाठी तसे व्हिडिओ बनवत होतो. रेड लेबल चहा, ICICI, आयटल वोलोचे नावाचं, ऐकून इटालियन वाटेल पण चेंबूरचा ब्रँड आहे. तर अशा काही लोकांसाठी आम्ही काय 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 बनवत होतो. आणि एका पॉईंटला पॉलाला आला कंटाळा. ती म्हटली की आपण हे बनवायला नाही फिल्म मेकिंग, त्या दोघी फिल्म स्कूलच्या आहेत, आपलं ठीक आहे आपण BCom झालेलं. ते म्हटलं आपण फिल्म स्कूल ह्याच्यासाठी नाही केलेलं, आपण आपलं काहीतरी चालू केलं पाहिजे. आणि शी मेड दिस बिझनेस प्लॅन. कारण तिचं असं म्हणणं होतं की तुम्ही इथे भारतात बसून नार्कोस बघताय, तुम्ही गेम ऑफ थ्रोन्स बघताय, आणि तरी मराठीमध्ये डिजिटल अजून काही होत नाही आहे. प्लस कॅनडाची पॉप्युलेशन 33 मिलियन आहे आणि मराठी बोलणाऱ्यांची संख्या 79 मिलियन आहे. त्यांच्या डबल आहे मराठी बोलणारे आणि त्यांची खूप मोठी इंडस्ट्री आहे. कनेडियन यूट्यूबर्स हे सगळ्यात प्रसिद्ध आहेत. तुम्हाला कधीही जर का मोठं झाल्यावर यूट्यूबर वगैरे बनायचं असेल किंवा काही करायचं असेल ना, तर कॅनडाच्या यूट्यूबर्सचं सगळं नक्की बघा. खूप ते पहिले आहेत सगळ्यात सुरुवात करणारे. म्हणजे तर लिली सिंग वगैरे हे लोक. तर ती म्हटली आमच्याकडे अख्खी इंडस्ट्री एवढी मोठी आणि 33 मिलियनच्या पॉप्युलेशन, तुम्ही 75 मिलियन, तुमचा एक साधा चॅनल नाही अजून. तर म्हणून आम्ही जाऊन शोधलं कोणाचे, तर 7-8 चॅनल होते मराठी, त्याच्यावर 2 व्हिडिओ 1 व्हिडिओ असे हे होती संख्या होती. मग आम्हाला असं वाटलं मराठी यूट्यूब ह्या स्पेसमध्ये कोणी नाही आहे, तिथून सुरू करू. एकदा त्याचा ब्रँड नेम झालं की मग आपल्याला ज्या वेबसिरीज बनवायच्या आहेत, सिनेमे बनवायचे आहेत, मग आपल्याला दुसऱ्याच्या दारी नाही जायला लागणार, आपण आपलं प्रोड्यूस करू शकू. म्हणून मग गुलबदन टॉकीजचं भारतीय डिजिटल पार्टी असं झालं.
आणि तिथूनचा प्रवास खरं तर म्हणजे सगळंच आपण त्याचे साक्षीदार आहोत. आज भाडीपब म्हणजे तू म्हणतोस तसं की फक्त 79 मिलियन मराठी किंवा महाराष्ट्रीय पॉप्युलेशन असेल, पण जगभरामध्ये कदाचित मराठी न कळणारे सुद्धा सबटायटल्स ऑन करून सुद्धा बघतात आणि तितकंच प्रेम करतात. पण जेव्हा हे भारतीय डिजिटल पार्टी जी पॉलानी कन्सेप्ट होती आणि त्यानंतर ती सुरुवात झाली, पण जेव्हा या सगळ्या वेबसिरीज तुम्ही किंवा त्या सिरीज काढायला सुरुवात केलीत, मग कदाचित कास्टिंग काउच असेल, आई आणि मी असेल, ह्या वेगवेगळ्या सिरीज होत्या, ह्याची नेमकी संकल्पना किंवा त्याच्या मागची जी क्रिएशन प्रोसेस असते ती नेमकी कशी व्हायची? तुम्ही बघता आई आणि मी बघितलंय? कोण आवडतं? आता मी आहे म्हणून बबू म्हणू नका. आणि आवडतो सगळ्यांना? जुई आवडतो. जुई ओके ठीक. मी दोघांनाही सांगतो जाऊन की आवडतात म्हणून. आई कोणाला आवडत नाही ना, झापते म्हणून, आंघोळ करायला लावते म्हणून. हिला आवडते. तुला आवडते ना? मला पण आवडते. हा पण त्याच्यामागची गंमत अशी आहे की मगाचपासून आपण काकूंमध्ये मगाशी आपण त्यांचा सत्कार केला. काकू आज आले तिथे आणि शास्त्र असतं ते, हा जो खूप फेमस डायलॉग आहे तो तिकडनं आलेला आहे खरं तर. मग आईची भूमिका, त्यातले बरेचसे डायलॉग्स का ते सगळे कंगोर हे काकूंकडनंच आलेले आहेत. आणि ते मगाशी आम्ही त्यांना मगाशी गप्पा मारताना म्हटलं की काकू तुम्हीच का नाही रोल केला? त्या म्हणलं सेटवर पण कुठे आरडाओरड करा. नाही, सो कास्टिंग काउचची संकल्पना तर साधी होती, म्हणजे अगदी त्याचा विचार सरळ होता. आम्हाला हे एस्टॅब्लिश करायचं होतं की आम्ही साच्यातले नाही, त्यामुळे साच्या बाहेरचंच करायचं होतं सुरुवातीला. कारण जर का असं केलं असतं आम्ही की आम्ही आई आणि मीने सुरुवात केली असती उदाहरणार्थ, तरीसुद्धा ते कुठेतरी पाहिल्यासारखं बघितल्यासारखं एक शैली आहे. तर आम्हाला हे सांगायचं होतं आमचा नवीन आवाज आहे, आत्तापर्यंत तुम्ही ऐकला नाही असा आवाज आहे आणि तो म्हणजे खणखणीत वाजवून ऐकवायचा होता. तर त्याच्यामुळे माझा एक 2 शोज आहेत जे फेवरेट आहेत. एक बिटवीन टू फोन्स नावाचा एक शो आहे. मला त्याचं नाव जन्मात घेता येणार नाही. तो काहीतरी स्कॅन्डिनेव्हियन ॲक्टर झॅक गॅलिफिकॅनस जे काय आहे ते नाव, तर त्याचा तो शो आहे. आणि एक मध्ये व्हायरल क्लिप झाली होती माहिती आहे का, अब्बा जो आहे हमारे हार्मोनियम बजातात, तो वाला शो. तर ते 2 शोनी मला असं कायम वाटायचं की अरे काय सेन्स ऑफ ह्युमर आहे. आणि म्हणून मी त्या धर्तीवर काहीतरी कधी आपल्याकडे इंटरव्ह्यू शो मराठीत का नाही होत असा विचार करत होतो. आणि मला कास्टिंग काउच सुचला, कारण अमेय निपुण कॉलेजमध्ये होते तेव्हा ते सगळ्यांना रेटिंग द्यायचे. ते ठरवायचे कोण चांगलं आहे कोण वाईट आहे कॉलेजमध्ये, मुलं मुली सगळे. आणि इतके आगाऊ होते ना, तर मला त्या आगाऊपणाचं कौतुक वाटायचं. म्हणजे मी तो अमेयने तुला मुलाखतीत सांगितलं असेल की मी झापायचं वगैरे, पण सगळ्यात कमी झापला अमेय निपुणलाच आहे. ते सगळ्यात लाडके होते, लाडावलेली पोरं असतात ना आपली, तसं. तर इकडे पण असतील ना मगाचा किस्सा निपुणनेच सांगितलेला होता. हां तेच मला वाटलंच या दोघांपैकी त्यांना कमी झापलंय करत. कोणी इकडे लाडावलेलं कोण आहे तुमच्यातलं सगळ्यात घरी? हां त्या पतीने हातवरती. हां तर तशी आगाऊ ड्युटी होती ह्यांच्यासारखी. तर म्हटलं ह्याचा वापर करून घेऊयात, आपले मित्र आहेत. त्यातून लकीली दिलदोस्ती दुनियादारी हिट झालं होतं. त्यामुळे आम्हाला जे फॅन फॉलोईंग होतं ते 18 ते 24च होतं, जे यूट्यूबवर सगळ्यात जास्त तेव्हा असायचं. आता ते इंस्टाग्रामवर शिफ्ट झाले. तर तो टार्गेट ऑडियन्स मिळेल. आणि राधिका आपटे ही माझी सगळ्यात खास मैत्रीण, म्हणजे सगळ्यात जवळची मैत्रीण. जर का इंडस्ट्रीमधले आपण मित्र मानू तर त्यामध्ये माझ्या सगळ्यात जवळची लोक जितेंद्र जोशी आणि राधिका आपटे. तर तिला एका फोनवरती येईल हे मला अंदाज होता. आणि तू जे म्हटलास की मराठीच्या बियॉन्ड मराठी चेहरा हा तिचा आहे, बरोबर. तर मराठीच्या पलीकडे पोचली आहे ती. तर त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ह्या निमित्ताने अमराठी लोक मराठी कॉन्टेंट बघतील. तर ह्या सगळ्या गणितातनं कास्टिंग काउच आलं. आणि मग ती कास्टिंग काउचची एक इमेज झाली आणि असं तसं आलं. मग आम्हाला लक्षात आलं की आमच्याकडे जाहिराती येत नाही आहेत. मग आम्ही यूट्यूबचा अल्गोरिदम बघायला लागलो. कारण का तुम्ही यूट्यूबर जर का मोठेपणी झाला तर तुम्हाला तेव्हा आई बाबा नाही देणार आहेत पैसे शूटिंग करायला घरी, होय ना, तेव्हा तुम्हाला कमवायला लागणार. तर मग तेव्हा जाहिराती कशा येतात हे इतकं महत्त्वाचं ठरतं. आणि मग आम्ही अल्गोरिदमचा अभ्यास करायला लागलो तर कळलं की आमचा जो TG आहे ते पेयर्स नाही आहेत. ती 18 वर्षाची मुलं जी कॉलेजला आई वडिलांकडनं पॉकेट मनी घेऊन जात आहेत,
त्यामुळे त्यांना अशी जाहिराती कायम टार्गेटेड कोणाला असतात की जे लग्न झालेले आईवडील असतात त्यांना असतात, की त्यांच्याकडे टार्गेटेड असतात जाहिराती, कारण ते घरातले डिसिजन मेकर असतात. तर त्यांच्यासाठी काही आहे का कॉन्टेंट, असा विचार चालला होता. आणि गणपती जवळ आला होता, तर मी म्हटलं की गणपती आहे तर युजली आईबरोबर गणपतीमध्ये खूप किस्से घडतात, तर त्याच्यावर काही आहे का, लिहिता येईल का. म्हणून मी वरुण नार्वेकरला फोन केला. तो म्हटला मी एक खूप चांगलं स्क्रिप्ट लिहिलं होतं साठे, पण ते रिजेक्ट केलं ब्रँडने. म्हटलं दे मला. मग आम्ही घेतलं. दुसऱ्या दिवशी शूटिंग. अक्षरशः म्हणजे नशिबात असतं काही काही, तसं होतं ना. त्याच्यामध्ये कोणी काम करायचं हे ठरलं होतं, ह्याच्या उलटं एकदम कास्टिंग काउचच्या. काय स्क्रिप्ट असेल हे ठरलं नव्हतं, काय शो करायचं आहे हे माहीत नव्हतं. पण माझा वरुणवर डोळे झाकून मी विश्वास ठेवू शकतो. आम्ही खूप एकत्र काम केलं आहे. म्हटलं तुझं स्क्रिप्ट आहे, तू पाठव, मी कास्टिंग करून ठेवतो. रेणुताई जी आहे आईचं जे काम करते, तर ती सेम तिच्या मुलाला, ध्रुव नावाचा मुलं, सेम झापायची वगैरे, चिडकी होती. तर त्यामुळे म्हटलं, आणि गोड होती, म्हणजे ती तरीसुद्धा लवेबल. तर तिला घेतलं. मग आलोक हा माझा गो टू आहे, म्हणजे काही जर का मला सुचलं नाही की आलोकला बोलवतो असं आहे. तर मग आलोक आला आणि पहिल्या एपिसोडमध्ये दोघंच आहेत, मी नाही आहे, मृण्मयी नाही आहे, कोणीच नाही आहे. आणि म्हणून आम्ही कास्टिंग आपलं आई आणि मीचा एक एपिसोड शूट केला. तो कमी पडायला लागला, 6 मिनिटाचा झाला आणि 8 मिनिटाचा करायचा होता मला. ती चांगली लेंथ असते यूट्यूबसाठी. तर काय करायचं, मी म्हटलं एक सीन लिहून दे. वरण्या म्हटलं की अरे आता वेळ नाही मला, सॉरी पुण्यात आम्ही सगळे वरण्या साठ्या सगळ्याला या लावतो हां. तर वरण्या म्हटला की एक आता वेळ नाही आहे, पण तू कर ना हवं ते. आणि मग मला आठवलं की आई सगळ्या काही विचारलं लहानपणी की असं का करायचं, डाव्या हातात घेऊ नकोस, प्रसाद उजव्या हातात घे वगैरे, असं केलं की आई म्हणे शास्त्र असतं ते. तर म्हटलं ह्या विषयावर एक सीन करूयात, म्हणून तो मोंटाज ॲड केला. आणि तो एपिसोड इतका हिट झाला की आई आणि मी आम्हाला पुढे 4 वर्ष करायला लागलं ते. आणि आई आणि मी सगळ्यांनी बघितलं, हो की नाही. हा, बबूदाजी कसे आहेत, बबूदाजी. आणि मी आंघोळ करून आलोय हा. सकाळी 6 वाजता उठून आंघोळ केली इकडे. गंमत सांगतो, मला मुलांकडनं काही प्रश्न आले आहेत. हा, इश्मिता कुठे, इश्मिता उभी राहा पटकन वेळा. इश्मिता विचारणार होतीस ना. इश्मिताने मला खरंच प्रश्न पाठवलाय, तू खरंच आंघोळ करत नाहीस का. आईला विचार माझ्या. फक्त कावळ्याची आंघोळ करतो पटकन, डुबकी मारून घरी. पाणी कशाला वाया घालवायचं, बरोबर की नाही, देशाचं एवढं महत्वाचं साधन. पण खरंच आहे की बबूदाजीचा रोल सुद्धा खूप ठरलेला नव्हता, अजिबातच स्क्रिप्टमध्ये नव्हता. आणि त्याच्या मागे पण एक किस्सा आहे, म्हणजे बबूदाजीचा रोल ह्याच्याकडे येण्यामागे पण एक किस्सा आहे, म्हणजे कर्मा हिट्स यू बॅक असं जे म्हणतात, तसं काहीतरी घडलं होतं. नेमकं काय घडलं होतं. सो मी म्हटलं तसं पहिल्या एपिसोडमध्ये मी आणि मृण्मयी दोघंही नव्हतो. मृण्मयीनी स्वतःला कास्ट केले त्याच्यामध्ये, जुईनी. ती म्हटली की मला ह्या शोमध्ये असं आहे, कारण का रेणुताई, मी, आलोक वगैरे आम्ही सगळे खूप चांगले मित्र आहोत. तर ती म्हटली की मला का नाही घेतलं ह्या शोमध्ये. मग लिहायला लागलं एक पात्र तिच्यासाठी. आणि दुसरा एपिसोड होता जो मी लिहिला होता, मी काम करत नव्हतो, सॉरी डिरेक्ट करत नव्हतो तो, मी फक्त लिहिला होता कारण मला वेळ नव्हता. आणि ऐनवेळी सेटवर मला जायला वेळ झाला. आणि पहिल्या एपिसोडमध्ये माझा एक असिस्टंट डिरेक्टर आहे ऋषिकेश नावाचा, तर त्याला अभिनयाचाही किडा आहे. तर तो सतत म्हणत असतो मला दे की काहीतरी रोल वगैरे. म्हणून मी त्याला म्हटलं की देतो एक रोल, तू येतोस असं दारातनं गणपती घेऊन, आणि काकू म्हणतात की ऋषिकेश आंघोळ केलीस का, आणि तू म्हणतोस नाही, तर ते तुला हाकलून देतात. तर तो म्हटलं हा काय रोल आहे. म्हटलं तुला हवा होता रोल, वाक्य हवं होतं, वाक्यही दिलंय, सगळं दिलंय, आता जा म्हटलं, आता ह्याच्याहून जास्त काही नाही मिळणार. तर त्याला अक्षरशः उचकवायला म्हणून मी हा डायलॉग लिहिला होता, आंघोळ केलीस का म्हणून. आणि कमेंट्समध्ये वाचलं तर पहिल्या एपिसोडमध्ये शास्त्र असतं का आणि आंघोळ केलीस का हे सगळ्यात फेमस डायलॉग होते. तर त्यामुळे तो दुसऱ्या एपिसोडमध्येही कंटिन्यू करायला लागला. आणि ऋषिकेश येतो, ऋषिकेश जुईचा बॉयफ्रेंड असतो असं दाखवलं होतं, आणि त्याला म्हणतात काकू. आणि ऋषिकेश नाही आला नेमका त्या दिवशी, तर तो शूटिंगलाच आला नाही. तर आमची जी डिरेक्टर अनुषा होती ती म्हटली की तू बस. म्हटलं अगं असं कसं. तर ती म्हटली की
असं थोडीच एस्टॅब्लिश थोडीच केले, जुई पण नव्हती, तर आता बबू आला, तर म्हणून ते बबू झालं. आणि मग बबू आंघोळ केलीस का असं ते, तर तो त्या व्हिडिओला नेमके 10 मिलियन व्ह्यूज आले. आणि ते जन्मभरासाठी बघू, तू मगाशी स्ट्रगलचं म्हणलास, इतकं लाजिरवाणा प्रसंग माझ्यावर झाला होता जेव्हा आता हे ठाकऱ्यांची भूमिका केली तेव्हा एका मुलाखत घ्यायला जातात ना, तिकडे एक जण, ती मुलगी असं म्हणाली की आंघोळ न करणारा बबू ते एक स्टँडअप कॉमेडियन, ते आता फायनली एक ॲक्टर, कसा होता प्रवास. म्हटलं ह्याच्या एक्झॅक्टली उलटा होता म्हटलं. येस. आणि भाडीपावरती सिक्रेट मराठी स्टँडअप, तूच एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होतास की पुलंनंतर, म्हणजे पुलं अर्थातच आद्य स्टँडअप कॉमेडियन असं म्हणू शकतो आपण, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मराठीमध्ये आणि डिजिटल वर्ल्डमध्ये जे स्टँडअप क्रिएट झालं ते भाडीपामुळे झालं. तर त्याची नेमकी संकल्पना कशी सुचली, आणि इतके सगळे कॉमेडियन्स महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्ही गोळा केलेत, तर ते नेमकं कसं काय घडलं? ते कमी तिथे आम्ही तत्वावर भाडीपा चालू आहे असं मला वाटतं. काय झालं, कोणीच यूट्यूब करत नाही आहे, कोणीच करत नाही आहे. आम्हाला खरं तर यूट्यूबवर फक्त शांतीत क्रांती मी 2016 साली लिहिलं आहे, आत्ता 2022ला प्रोड्यूस केलं आम्ही ते. कारण 2016 साली आमच्यावर विश्वासच ठेवायला तयार नाही की हे यूट्यूबवर चालेल किंवा डिजिटलवर चालेल, आणि ते आम्ही दाखवलं तर प्रोड्यूस करायला तयार नाही, ठीक आहे आपण काहीतरी चालू करू. सेम झालं स्टँडअप जेव्हा पीकवर होतं तेव्हा, म्हणजे झाकीर खान आणि हे बिस्वा आणि AIB आणि हे सगळेच, अतुल खत्री आणि हे लोक स्टार्स होते इंडियन स्टँडअप सीनमधले. आणि मी म्हटलं की आणि गुजरातीमध्ये होत होतं, तमिळमध्ये एक पुटचटणी नावाचा चॅनल करत होता. परत तेच आमच्या मनात आलं की मराठीमध्ये का नाही करत आहे कोणी, इतकं स्वाभाविक आहे. आपल्याकडे पुलंची परंपरा आहे, अत्र्यांची परंपरा आहे, किंवा इवन शिरीष कणेकर आणि अनेक आपण लोकांचे बघितलेले आहेत. म्हटलं का नाही करत आहे आपल्याकडे, तर हे स्वाभाविक असलं पाहिजे. किंवा इवन आपले पॉलिटिशियन्स, माझ्या मताने महाराष्ट्रात जेवढा व्यंगाचा आणि हास्याचा वापर होतो ना, म्हणजे अख्खी, म्हणजे राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, पवारांची सुरुवातीची भाषणं, सगळ्यामध्ये ह्युमर असतो कायम. मग आपण का नाही करत होत असा प्रश्न पडला होता. म्हणून मग आम्ही आमचा CA आहे तो अख्ख्या स्टँडअप इंडस्ट्रीचा CA, म्हणजे तुम्ही कुठल्याही स्टँडअप कॉमिकचं भारतातल्या नाव घ्या, त्यांचा CA तो आहे. तर तो आमचा CA, तर त्याला म्हटलं तू त्या इंडस्ट्रीच्या एवढ्या जवळचा आहेस, तू का नाही करत आहेस मराठीमध्ये. तर तो म्हटलं कोणी प्लॅटफॉर्मच देत नाही, हे कॅनव्हास लाफ क्लब वगैरे जे आहेत त्यांना आम्ही विचारलं तर ते स्पॉट देत नाहीत. आणि तो म्हटला की ती आंदोलनं करून नाही होणार ते, म्हणजे जाऊन आपण एखाद्या मॉलला मारू आणि तिथे आपला सिनेमा लावायला लावू, पण जर का आपला सिनेमा वाजणारच असेल तर तो आपोआप 100% लावणार मराठी, त्याला पैसे दिसले की तो लावणार. तर मग आमचं एक ब्रूबॉट नावाचं एक ब्रुवरीमध्ये ओळख होती, आणि आम्हाला ना त्याला हे नव्हतं करायचं, म्हणजे एक कुठल्या तरी कोपऱ्यात छोटासा कार्यक्रम केला, वाजवायचा होता. म्हटलं याचा आवाज झाला तर कॅनव्हास आपल्याला बोलवेल आणि मराठीमध्ये प्राईम टाईम शो देईल, असं हे होतं. मग 5 कॉमिक्स जे हिंदीमध्ये स्टँडअप कॉमेडी करत होते पण मूळचे मराठी होते, त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला, आमच्या ओळखीचे जे होते त्यांना, की तुम्ही मराठीत हे ट्रान्सलेट कराल का. तर ते म्हटलं अरे मराठीतच सुचलंय, कसं तरी हिंदीत करतोय आम्ही आता. म्हटलं उत्तम, मग आता आपल्या भाषेत परत येऊयात. आणि तो शो केला. त्या शोमध्ये आम्हाला मिळाला होता 1 तास, आणि प्रत्येकाने 10-10 मिनटं लिहिली होती. आणि आपण मराठी माणसं होत, आपण काही ते 10 मिनटं सोडणार नाहीत, तेवढी वसूल करायची व्हेन्यूची. मग कोण उरलेली 10 मिनटं करेल, तर म्हणून मी माझं एक पीस लिहिला. असं करून मी स्टँडअप कॉमेडी करायला लागलो. नंतर माझं काहीही संबंध नाही आहे स्टँडअप कॉमेडीशी, तर ती 10 मिनटं भरून काढायला भाडं भरलं आहे, तर म्हणून मी लिहिलं. असं आम्ही 6 जणांनी पहिला शो केला, आणि तो पहिलाच शो हिट झाला. पहिला शो हाऊसफुल, दुसरा हाऊसफुल, मग थिएटर घेतलं तेही हाऊसफुल. मग खरंच लिटरली पुढच्या 1.5 वर्षामध्ये कॅनव्हास लाफ क्लबनी शुक्रवार हा मराठी स्टँडअप कॉमेडीसाठी ठेवला. आणि मुळात तसं नाव पण खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे सिक्रेट मराठी स्टँडअप. मुळात नावातच सिक्रेट काय? कारण आम्ही सिक्रेट मराठी सोसायटी नावाने, म्हणजे स्टँडअप सोसायटी नावाने करणार होतो, SMSS असं करणार होतो. पण म्हटलं ह्याला काही रिंग चांगली नाही, माझा नावांवर विश्वास आहे. म्हणजे भाडीपा या नावाने फायदा झाला आहे, गुलबदन टॉकीज या नावाने फायदा झाला आहे, बेरोजगार, रोजगार ही नावं मला वाटतं महत्त्वाची आहेत.
ब्रँडिंगसाठी. तर SMS ते सिक्रेट मराठी स्टँडअप सोसायटी हे खूप मोठं होतं, पण आम्ही त्याच्या अंडर कुठलेही आपण प्रॉडक्ट बाहेर आणायच्या आधी तुम्ही उद्या काही करणार असाल, तुम्ही तुमचे व्हिडिओ बनवणार असाल आईबाबांबरोबर किंवा कोण कोण करतं यूट्यूबवर व्हिडिओज, कोण कोण बनवतं, अजून कोण कोण इकडे नाही, इंस्टाग्रामवर वगैरे नाही, रील्स वगैरे बनवतो कोणी, हां सगळे आता हात वरती. सो ते करताना ना आपण घाई नाही करायची, कधी वेळ घ्यायचा, आपला चांगलं करायचं आहे आपल्याला, है ना. 13K फॉलोअर्स आहेत, 13 करोड. सो हा जगात भारी, खरंच जगात भारी इन्फ्लुएन्सर आहे, नंबर 1 इन्फ्लुएन्सर भारतातला. तर ते त्याला वेळ घ्यायचा. बेसिकली आपल्याला काही एखादी आयडिया सुचली ना की त्याच्यावर थोडं मित्रांबरोबर गप्पा मारायच्या, कसं वाटतंय, आईवडिलांना विचार, आणि मग फायनल प्रॉडक्ट बनवायचा. तर तो वेळ घेण्यासाठी आम्ही SMS फॉर्म केलं होतं, ज्याच्यामध्ये जॅमिंग सेशन व्हायचे. आम्ही बसून गप्पा मारायचो सगळे तासन तास, कॉमेडी या विषयावर, आणि मग फायनली शो. तर त्यातनं ते नाव आलंय. तसाच अजून एक प्रश्न मी आहे इथे अस्मी. येस, तिने तुला तेच विचारलं की भाडीपा हे नाव नेमकं कसं सुचलं? तुम्हाला शॉर्ट फॉर्म आवडतात ना सगळे, LOL वगैरे, हां सांगा आणखीन कुठले कुठले शॉर्ट फॉर्म्स टाईप करतानाचे. हां सांग. OS, हां अजून OP, OP, IDK. सो कोणाला माहिती आहे का हे आई वडिलांना माहिती आहे द्या शॉर्ट फॉर्मचा अर्थ? IDKचा अर्थ सांगा जरा. नाही आई वडिलांना रे, त्यांना नाही येत. आय नो, दे डोंट नो. TDK. हां सो ते ॲब्रिवेशन्स हे या जनरेशनचं म्हणजे का ते ह्याच्यातनं आलं आहे ॲक्च्युली. आपल्याला पूर्वी 140 कॅरेक्टर्सच मिळायचे टाईप करायला ट्विटरलाही, आणि इवन मेसेज आणि व्हॉट्सअपलाही लिमिटेशन्स होते. खूप छोटे मेसेजेस पाठवायचे किंवा पेजरवर पाठवायचे. तर तेव्हा ना त्या जनरेशनने, म्हणजे जी डिजिटलमध्ये जनरेशन जन्माला आली आहे, त्यांना ॲब्रिवेशन हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण फास्ट काहीतरी टाईप करतो. त्यामुळे एवढं ठरलं होतं की आपलं जे काही नाव असेल त्याचं ॲब्रिवेशन तयार झालं पाहिजे. ते लहान म्हणजे ते त्या वयाच्या मुलांना कनेक्ट होतं. दुसरं, आम्हाला मराठी पासून सुरुवात करायची होती, पण आम्हाला आमची आयडेंटिटी मराठी नव्हती ठेवायची. म्हणजे हा मराठी असेल तरी भारतातला मराठी चॅनल आहे आणि ती भारतीय आयडेंटिटी असावी. त्यामुळे त्यामध्ये काहीतरी ते यावं असं इच्छा होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला ना ती माझी कंपनी आहे, पॉलाची कंपनी आहे, अनुषाची कंपनी आहे हे आवडत नाही. कारण मी नाटकात आलो आहे आणि नाटक अत्यंत फ्युडल सिस्टीमनी जगतं. एक कोणीतरी मालक असतो आणि त्या मालकाच्या खाली सगळे काम करत असतात. तर ते आपल्या कंपनीचं होऊ नये म्हणून त्याला एक स्वरूप संघटनेचं देऊयात असं. तर पण मग ते संघटना वगैरे हे ऐकून जरा जास्त सिरियस वाटेल का अशी भीती वाटत होती. तर पार्टी कशी आपण लाईटली घेतो म्हणजे 2 असू शकतात अर्थ पार्टीचे. तर त्याच्यामुळे पार्टी असं आलं, त्यातनं ते भाडीपा असं तयार झालं. क्या बात आहे. आणि आत्ता तू जसं मुलांना विचारलंस की इंस्टाग्रामवर रील मुलं करतात किंवा यूट्यूब करतात, तर मला तुला ह्यापुढे जाताना तेच विचारायचं आहे की ही लहान मुलं आत्ताच, मग आपण मगाशी म्हटलं तसं की आपण सगळेजण मोठे झालो त्याच्यानंतर किंवा शाळा कॉलेज झाल्यानंतर इंटरनेट आपल्या आयुष्यात आलं, पण ही मुलं सगळी जन्माला येतानाच लॅपटॉप, इंटरनेट, टॅब हे सगळं घेऊनच जन्माला आली. कोणाकोणाच्या चिप्स बसवल्यात हातात ऑलरेडी, नाही ना? ओके. पण ही आता मुलं इतकी टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स आहेत, अनेकदा आपल्याला सुद्धा या मुलांकडनं काहीतरी शिकायला मिळतं. आणि आता ह्या वयामध्ये ही मुलं यूट्यूबवरती स्वतःचे व्हिडिओ करून टाकतायत किंवा काही गोष्टी करतायत. पण ऑब्व्हियसली जेव्हा सोशल मीडिया मोठ्या प्रमाणावर वापरला जातो, फायदे तर असतातच, पण अनेकदा काही तोटेही असतात किंवा काही गोष्टींची काळजी घेणं हेही महत्त्वाचं असतं. तर ह्या वयामध्ये जेव्हा हे मुलं सोशल मीडिया वापरतायत तेव्हा त्यांच्या पालकांना नेमकं तू काय सांगशील की काय गोष्टींची काळजी घ्यायला हवी? काळजी एक लहान मुलांना जी घ्यायला हवी, आपण सोशल मीडियावर जे टाकतो ना त्या लक्षात ठेवा कायम राहणार आहे. त्याच्यावर कुठे ना कुठेतरी त्याला आपण म्हणतो डिजिटल इम्प्रिंट्स. हां,
कुठंतरी त्याचे इम्प्रेशन्स कुठंतरी राहणार आहे. म्हणजे तुम्ही सगळं उद्या डिलीट केले ना तुमच्याकडनं, तरीसुद्धा एक कुठेतरी स्कॅन्डिनेव्हियामध्ये एक देश आहे जिकडे काही काय म्हणतात आपले सर्व्हर्स आहेत, त्या सर्व्हर्सवर सेव्ड फाईलमध्ये कुठंतरी तो तुमचा फोटो किंवा व्हिडिओ आहे. उद्या आज आपण जे करतोय ते आपण मोठे होऊन आपल्याला जर का लाजिरवाणं वाटलं, बरोबर, तर ते आपल्याला पुसून नाही टाकता येणार. तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, तुम्ही जे करताय त्याची पूर्ण जबाबदारी तुमची आहे, तो ते कायम राहणार आहे. तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा आपल्याला त्याची लाज नाही वाटली पाहिजे. हा एक भाग, तो काळजी घ्यायचा भाग झाला. आम्हाला एक एथिकल हॅकर भेटला होता आणि तो म्हटला की तुझ्या फोनवर तू जे काही क्लिक करतोस आणि कधीही त्याला डिजिटली कनेक्ट करतोस, ह्याचा अर्थ तू सोडून किमान आणखीन 10 लोकांना त्याचा ॲक्सेस आहे, एवढं लक्षात ठेव. सिक्युरिटी रिझनसाठी का होईना ॲक्सेस आहे, त्याच्यामुळे आपण त्या हिशोबाने वागलं पाहिजे. एक, आणि जे आईवडिलांनी काळजी घेतली पाहिजे ते म्हणजे मी आत्ता ह्या सगळ्या इन्फ्लुएन्सर्सबरोबर काम करतो. तुम्हाला हे इकडचीच तुमची ठाण्याची गँग माहिती आहे, ऑरेंज ज्यूस गँग, नील, करण आणि हे सगळे भाडीपामध्ये आधी सोशल मीडिया सांभाळायचे. खूप वर्ष मी त्यांच्याबरोबर जवळनं काम केलं आहे आणि मी त्यांच्या संपर्कातही असतो बऱ्यापैकी. एन्झायटी आपण जी म्हणतो हे पालकांसाठी आहे. ह्या सगळ्या रील्स आणि ह्या सगळ्या शॉर्ट व्हिडिओ फॉर्मॅटनी खूप प्रमाणात एन्झायटी तयार होते आपल्याला, आणि ती आपण खूप दुर्लक्षित करतो. ही सगळी मुलं जी आत्ता खरं तर पीकवर आहेत त्यांनासुद्धा एन्झायटीचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि त्याचं कारण खूप कॅचअप करायला लागतं आहे. म्हणजे उद्या नवीन ट्रेंड येते, परवा नवीन ट्रेंड येते, सगळं बदलतं. टिकटॉक डिलीट होऊन जातं, आत्ता PUBG डिलीट झालं. कोणीतरी लहान मुलं PUBGमध्ये एकदम म्हणजे मास्टर होतात. आहे ना कोणीतरी? आहे का कोणी? नाही ना, अलाउड नाही. हा बघा, एक आहे का? हां. आणि ते अचानक डिलीट होतं. मग आपण तो जो मजेत व्हिडिओ बघतो, काय यार आई तेवाला तो एक व्हिडिओ आला होता ना व्हायरल लहान मुलाचा, तो खरं एन्झायटीमधनं जातोय. त्याला खरंच त्रास होतोय की मी एवढं शिकलो आणि ते डिलीट केलं. तर त्याच्याकडे लक्ष द्या. मुलांना सोशल मीडियामधनं खूप एन्झायटी तयार होणार आहे, ती न होऊन देणं, त्यांना त्याच्यावर काम करायला लावणं, त्यांना इतर गोष्टी ज्यांनी दुसऱ्याचं बघून आपल्याला केलं पाहिजे. हे केव्हा तुम्हालाही असं वाटलं की ह्याचा मुलगा इतका प्रसिद्ध का झाला, माझा नाही, असं नका करू. तर त्या एन्झायटी मॅनेजमेंट हा खूप मोठा भाग आहे सोशल मीडिया हँडलिंगचा. आणि आम्ही आमच्या ॲक्च्युली ऑफिसमध्ये वर्कशॉप घेतो आमच्या मुलांसाठी त्याचे. आणि तू आत्ता जसं म्हणालास की टिकटॉक किंवा PUBG ह्या गोष्टी बॅन झाले, तर हल्लीच्या काळामध्ये सोशल मीडियावर सुद्धा जेव्हा अनेक काय म्हणतात त्याला इन्फ्लुएन्सर्स म्हणा किंवा जे सोशल मीडियावरती काम करतायत ते सुद्धा बऱ्याचदा प्लॅटफॉर्म ओरिएंटेड काम करतात. म्हणजे काही जण आहेत जी फक्त इंस्टाग्रामच्या रील्सवरती खूप फेमस झालेत, बट दे आर नॉट ऑन यूट्यूब, नॉट ऑन फेसबुक और एनी अदर सोशल मीडिया किंवा वाईज वर्सा. तर हे जे एक प्लॅटफॉर्म ओरिएंटेड माध्यम आहे, तर ते ॲज अन करिअर म्हणून कितपत सेफ आहे, कितपत रिस्की आहे? ते चांगलं नाही आहे ऑनेस्टली. जर का तुम्हाला कोणालाही रील्स बनवायचे असतील किंवा काही बनवायचे असेल ना, तुम्ही फक्त त्याकडे मजा म्हणून बघा. जर का तुम्हाला करिअर म्हणून बनवायचं असेल ना, तर तुम्हाला काय बनायचं आहे माहिती आहे का? स्टोरी टेलर्स, गोष्ट सांगणारी लोक. मग तुम्हाला रील म्हणून पण गोष्ट सांगता येईल, यूट्यूबवर पण सांगता येईल, नाटकात पण सांगता आली पाहिजे, सिनेमात पण सांगता आली पाहिजे, सगळीकडे. तुम्हाला ॲक्टर बनायचं आहे, स्टोरी टेलर बनायचं आहे, डिरेक्टर बनायचं आहे, रायटर बनायचं आहे, कॉमेडियन बनायचं आहे, ते बना. टिकटॉकर नका बनू. मग नाहीतर ज्या दिवशी टिकटॉक डिलीट होईल सगळं डिलीट होईल. इंस्टाग्रामर नका बनू, बरोबर. मग इंस्टाग्राम डिलीट झालं, उद्या इंस्टाग्राम विकत घेतलं कोणीतरी, तर गेलं तुमचं सगळं मटेरियल. तुम्हाला काय बनायचं आहे ते तुमच्या वेगळ्या, म्हणजे मला ॲक्टर बनायचं आहे जो रील्स बनवतो, हे चालेल. म्हणजे रील्स बनवायला प्रॉब्लेम नाही, यूट्यूब व्हिडिओ बनवायला प्रॉब्लेम नाही, पण तुमचं करिअर चॉईस हा ॲक्टर, डिरेक्टर, रायटर, प्रोड्युसर, म्युझिक मधलं कोणीतरी, सिंगर, डान्सर हे असू देत. मग ते कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बनवता येईल. आणि आत्ता तू जसं म्हणालास की रायटर, डिरेक्टर, ॲक्टर हे खरं तर तू सगळंच आहेस. म्हणजे तू लेखनही करतोस, दिग्दर्शनही करतोस, अभिनयही करतोस, निर्माताही आहेस भाडीपाच्या माध्यमातून. तर नेमकं कशातून कशाची सुरुवात झाली किंवा गरज कमी तिथे आम्ही, कुठल्या माध्यमातून हे सगळं तू करायला लागलास? सुरुवात दिग्दर्शनापासूनच झाली. लेखन आजूबाजूलाही नव्हतं. माझ्या आईने माझ्या गृहपाठ घेतलेला आहे.
तिला माहिती आहे की साधारण प्रिस्क्रिप्शन देतात ना डॉक्टर, माझ्या ऑफिसमधले लोकांना माझं काही वाचता येत नाही, त्यामुळे ते आता म्हणतात तू व्हॉइस नोट पाठव. तर त्यामुळे लेखन हे माझ्या कुठेही आजूबाजूलाही नव्हतं. दिग्दर्शन हे मला करायचं होतं. मला लिडरशिप आवडते. मला एक 50 लोकांना घेऊन त्यांना एकत्र एका जथ्यात हलवायला आवडतं. तर त्यामुळे ते मेन उद्देश होता. अभिनय मी म्हटलं जसं की बारीक चुणचुणीत असल्यामुळे कास्ट करायला लागले लोक, आणि अत्यंत टेम्पटिंग गोष्ट आहे. कोणाला आवडत नाही ॲक्टिंग? सगळ्यांना आवडते ना ॲक्टिंग. तर त्यामुळे ते मिळालं जर का इथं तर अर्थात करायला लागणार. लेखन माझ्या आयुष्यात ॲक्च्युली पॉला अनुषामुळे आलं. जेव्हा मी शायर कहता तो व्हिडिओ बनवायचा ठरला तेव्हा मला कॉन्सेप्ट सुचली होती. मी त्याला म्हटलं लेखक द्या मला, रायटर द्या. तर ते म्हटलं नाही देणार आहे रायटर, तुझ्यासाठी कोणी आयतं लिहून देणार नाही, तुला जशा भाषेत लिहिता येईल तसं लिही. म्हणून ते लिहिलं. मग कास्टिंग काउचला सेम झालं. कास्टिंग काउच मी म्हटलं मी इम्प्रोवाईज करत नाही. त्या म्हटल्या त्या फिल्म स्कूलवाल्यात, त्यांनी मला सॉफ्टवेअरच डाउनलोड करून दिलं. फायनल ड्राफ्ट नावाचं एक सॉफ्टवेअर असतं. ते म्हटलं काही अवघड नाही त्याच्यामध्ये, लिही आणि बस आणि लिही. त्यामुळे मी मेहरला झालं. मग एक जीवा नावाचा सिनेमा पॉला आणि मी, शिवकालीन आहे तो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला आहे पण फिक्शन आहे. तर तेव्हा मी नुसतंसं, आमची एवढीशी खोली होती 10 बाय 10ची, मी आणि पॉला आधी जिकडे राहायचो होती, आणि त्यामुळे मी असा येरझऱ्या घालत तिला नरेट करायचो आणि ती लिहायची. तिने 2-3 सीन लिहिले आणि ते म्हटले की तुला लिहायचं आहे ना. ती म्हटली मला ते असं हे नको करू, लेखणिक मुगून वागू नको. मग मी वसूल असं करत ते लिखाण झालं आहे. त्यामुळे लिखाण सगळ्यात शेवटी आलं. दिग्दर्शनातनं अभिनय, अभिनयातनं लिखाण, लिखाणातनं मग स्टँडअप कॉमेडी असं. आणि दिग्दर्शन, तुम्हालाच की मला दिग्दर्शन खूप आवडतं, पण तुझ्या बाबतीत अजून एक कंप्लेंट अशी आली आहे की दिग्दर्शक म्हणून सुद्धा तू स्वतः त्या डिरेक्टरच्या चेअरवर कधीच बसत नाहीस. म्हणजे एकीकडे काहीतरी चाललंय, तू सांगितलंस की लाईट सेटिंग चालू आहे, तर हा स्वतःच उठतो आणि त्या लाईट सेटवाल्याला मदत करतो, किंवा इतर काहीतरी कॅमेरा चालू आहे तर हा स्वतःच जाऊन तिकडे करतो. तर ही तुझ्या बाबतीतची एक तक्रार आली आहे, तर नेमकं काय आहे त्याच्या मागचं कारण? नाही, मी माझे जे कॅमेरामन आहेत ते तर म्हणतात की मी कॅमेरा तू डायरेक्ट धर ना, कारण मी काय तो कॅमेरा धरला असेल ना, मी त्याचे खांदे धरतो आणि त्याला वळवतो असा, हा घे असं. तर त्यामुळे तो एका पॉईंटला म्हणतो तू सरळ कॅमेरा धर ना, मध्ये तुमच्यामध्ये मी काय येतोय दोघांमध्ये. तर ती वाईट सवय खरं. आणि फार काळ म्हणजे आता माझी 40 आली आहे, तर त्याच्यामुळे आता फार काळ उड्या मारत जाऊन करता येणार नाही हे काम. खरं तर लवकर जर का सवयी बदलल्या तर बेटर आहे. पण मला असं वाटतं की मला हे आवडतच नाही की ते आत्तासुद्धा ते झालं ना की इकडच्या गोष्टी उचलायच्या होत्या, तर ती म्हटली की मी उचलून ठेवते तिकडे, जरा क्लिअर करते टेबल. तर मला असं वाटतं की आणखीन 2 हात लागले तर पटकन होईल ना, सगळं पटकन होऊन जाईल जरा. मी इवन मला कार्यक्रमांना बोलवतात तेव्हा मी झाल्यावर सोफा उचलायला लागतो आणि मग लक्षात येतं की नाही आपल्याला आज आहे टीम आमची. आणि मुलांचे काही प्रश्न मगाचपासून माझ्याकडे आले, ते आपण थोडेसे घेऊया. आणि अजून काही प्रश्न आहेत माझ्याकडे, पण ते नंतर घेऊ. आधी मुलांच्या मनातले प्रश्न घेऊया. श्रावणी देवधन आमची तिने एक प्रश्न पाठवलाय की शूटची जी प्रोसेस असते ती खूप लेंदी असते, अनेक दिवसेंदिवस फिल्मचं वगैरे काम चालू असतं. तर ह्या सगळ्यामध्ये कॅरेक्टर मेंटेन करणं, आणि आउटडोअर शूट्स वगैरे असतील तर त्या सगळ्यामध्ये फिजिकली सुद्धा आणि मेंटली सुद्धा एक कॅरेक्टर मेंटेन करणं, हे नेमकं कसं करता येतं? आपण त्याला इंग्लिशमध्ये टेम्परामेंट म्हणतो, मराठीमध्ये आपण काय म्हणूयात त्याला, मला शब्द नाही माहिती, पण टेम्परामेंट म्हणतो. टेम्परामेंट म्हणजे तुमची मनस्थिती तयार झाली पाहिजे त्यासाठी. तू क्रिकेट बघितलंयस कधी? तर T20 असतं, 1 डे असतं आणि टेस्ट मॅच असतं, बरोबर? जेव्हा टेस्ट मॅच असते तेव्हा वेगळं खेळतात. T20 आलं की आल्या मारामारी करून घरी. तर तसं रील्स करताना वगैरे आपण तसं काम केलं पाहिजे की आल्या मारामारी करायची आणि संपून टाकायचा विषय, परत आठवलंही नाही पाहिजे आपण काय केलं ते. पण जेव्हा तू मोठं सिनेमा, वेब सिरीज असं शूटिंगला गेलं आहे तर तो टेम्परामेंटचा खेळ आहे, टेस्ट मॅच खेळल्यासारखं आहे. तर ते 1 डे ॲट अ टाईम, जसं टेस्टमध्ये शिकवतात ना, आज काय खेळणार आहे मी, आत्ता 1 सेशन ॲट अ टाईम म्हणतात टेस्ट मॅचमध्ये, हे 30 ओव्हर मी कशी खेळणार आहे, मग पुढच्या 30 ओव्हरचं नंतर बघू.
तर तसं काम करत गेलो आपण रोजचा दिवस, आज माझा फोकस हा आहे, आज मी असं करणार आहे हे, तर त्यांनी मुळात फिजिकली तुम्ही रेडी राहता हे करायला. आता टिकवणं जे आहे तर त्यासाठी कायम तुझी, ज्याला आपण म्हणतो बॅक स्टोरी, प्रत्येक पात्राचं म्हणजे आता समजा तू जुईचा रोल करणार आहेस हां जर का ह्याच्यामध्ये, तर आणि जर का त्याचा सिनेमा बनणार आहे तर जुई एपिसोडमध्ये वाटेल ते करू शकत, पण सिनेमा असेल तर त्याला एक संध करायला लागेल ना. तर मग जुई आली आहे कुठून, वाढली आहे कुठे, शाळेत कुठल्या गेली होती, ह्याचा आपल्या आपल्या मनात बॅकस्टोरी तयार करता येते बरोबर. किंवा तिला काय आवडतं काय नाही आवडत, काय म्हटलं की तिला राग येतो, काय म्हटलं की तिला हसू येतं, तिच्या घरात सगळ्यात लाडकं कोण आहे, हे सगळं आपण मनात ठरवून घेतलं, ती बाजू पक्की झाली तर त्याच्याप्रमाणे आपण वागायला लागतो. तर त्यांनी कन्सिस्टन्सी येते. सो कन्सिस्टन्सी आणि टेम्परामेंट ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी. मनुश्री कुठे आहे? मनुश्री कुठे? नक्की नाही नाही. ओके ठीक आहे. मनुश्रीचा प्रश्न, अजून कुठल्या कलाकृती तुला करायच्या आहेत किंवा कुठली ड्रीम प्रोजेक्ट्स आहेत जे अजून झालेले नाही आहेत? 3 गोष्टी आहेत माझं असं आपले एक काय म्हणतात बकेट लिस्ट असते ना. सो एक म्हणजे पॉला आणि मी जो पहिला सिनेमा लिहिला आहे जीवा, तर तो अत्यंत माझ्या जवळचा सिनेमा आहे आणि भारतात अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जाव्या असं माझी इच्छा आहे. कारण तो शिवकालीन आहे पण फिक्शन आहे आणि मला कायम वाटतं त्या काळचा सामान्य माणूस कसा जगत असेल. म्हणजे आपण चाणक्याची गोष्ट सांगतो पण आपण तेव्हा काय घडत होतं सामान्य माणसांमध्ये ज्याच्यामुळे तो बदल घडवायला लागला हे आपल्याला आपण त्या दृष्टिकोनाने लिहित नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांची गरज का पडली हे सांगणारी गोष्ट सांगायची की तेव्हा काय होत होतं त्या काळामध्ये सामान्य माणसांमध्ये की गरज पडली आपल्याला. तर ते सांगायची गोष्ट आहे. तर तो एक सिनेमा किंवा त्याचं काय वेबसिरीज जे होईल ती गोष्ट सांगणं महत्त्वाचं आहे. तर तो एक करायचा आहे मला कलाकृती म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे मला एक असा आयुष्यात कधीतरी शो करायचा आहे. गेम ऑफ थ्रोन्स आलं ना तेव्हा माझे खूप हे व्हायचं की आपल्या इकडची पोरं पहाटे 6ला उठत आहेत. आत्तासुद्धा त्याचा हे आला प्रिक्वेल, पहाटे 6ला उठत आहेत कारण अमेरिकेत तिकडे रात्री रिलीज झाला म्हणून पहाटे 6ला उठून पटकन एपिसोड बघतात. तसं आपल्याकडनं झालं पाहिजे. एक मराठी शो असा झाला पाहिजे की जो इंटरनॅशनली जागे राहून लोक बोलतात. कारण आत्ता के-पॉप कोण ऐकतं हां ते बघा हां तर के-पॉप माझी आई पण ऐकते कारण पुतणी आहे माझी घरी. हां तुम्ही पण. सो के-पॉप पेरेंट्सनाही माहिती असेल आणि त्यामुळे के-पॉप काय आहे आणि के ड्रामा काय आहे. तर साऊथ कोरियन म्युझिक आणि साऊथ कोरियन ड्रामा ही अख्खी आपली जनरेशन बघते आणि मराठी जनरेशनसुद्धा. म्हणजे हे काही फक्त एलिट हे नाही आहे, सगळ्या देशभरात सगळेजणं बघत आहेत. ते आत्ता BTS भारतात येणार आहेत तर वेडी झाली आहेत पोरं हो ना. तर आणि त्यांची लोकसंख्या कोरियन बोलणाऱ्यांची संख्या 65 मिलियन आहे. नॉर्थ नको साऊथ हां. सो त्यांची 65 मिलियन आहे आणि आपली आता 80 झाली आहे आणि 80 मिलियन मराठी असून आपल्याला अशी इंडस्ट्री नाही. के-पॉप जाती ना इंटरनॅशनल, ती काही इंग्लिश भाषा नाही की सगळ्यांना येते, बरोबर, ती कोरियन भाषा आहे, नाही येत तरीसुद्धा आपण, तर इट कॅन हॅपन. सो ते इच्छा आहे. आणि शेवटची इच्छा अशी आहे की मला ही पर्सनल इच्छा आहे, मला कधीतरी HBO-साठी डिरेक्ट करायचं. क्या बात आहे. स्वरा बुरुजवाले, येस ये इकडे वरती ये पटकन. विचार, तू काय विचारलं होतंस मगाशी दादाला? प्रश्न पाठवलास ना माझ्याकडे, विचार. लाजू नको, विचार. मी विचारू का स्वतःला? बरं चला आपण विचारा स्वरासाठी. स्वराने आमचं असं विचारलं की तू सुरुवात नाटकातनं केलीस आणि आता तू नाटकात दिसत नाहीस, मग तू नाटक करायला पुन्हा कधी सुरुवात करणार आहेस? माझ्यासाठी जरा हळवा प्रश्न आहे कारण मी नाटक जीव ओतून केलं. म्हणजे माझ्या आईला माहिती आहे
नाटक वॉज माय सेफ झोन. म्हणजे मी तिकडे असलो तर मला काही कळायचंच नाही, मी घरी यायचो नाही. आणि मी जी नाटकं केली ती अशी हार्डकोर प्रायोगिक नाटक आहे. आणि मी हौशी नाही म्हणत आहे, प्रायोगिक म्हणजे पाथ ब्रेकिंग. म्हणजे मी एलकुंचवारांची, तेंडुलकरांची, मकरंद साठे अशा लेखकांची नाटकं केली आहेत. आणि मी दिग्गजांबरोबर केली आहेत, म्हणजे संदेश कुलकर्णी, किरण यज्ञपोईत, मोहित टाकळकर आणि जे आपण प्रायोगिक नाटकातले दिग्गज म्हणतो, नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर ज्यांना ख्याती अशा, तर त्यांच्याबरोबर केली आहेत. फक्त मला काय झालं, आपण एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम केलं आणि जेव्हा आपलं काहीतरी बिनसतं तर ते तुटून जातं ना, तसं तुटल्यासारखं झालं. पण आता फॉर्च्युनेटली गेल्या 6 वर्षात भाडीपा करून आपण त्या फॉरगिव्हिंगकडे जातो त्या प्रोसेसमध्ये. कारण मी जेव्हा नाटक करत होतो तेव्हा मी जीव ओतून नाटक करत होतो, पण मी ॲकॅडेमिक नाही आहे. जशी नाटकातली लोकं ॲकॅडेमिक असतात, त्यांचा व्यासंग मोठा असतो, त्यांचा काय म्हणतात, ते अभ्यास करतात गोष्टींचा, त्यांची भाषा माझ्याहून शुद्ध असते आणि असं तसं. तर त्याच्यामुळे मला कायम असं वाटायचं की तिकडे मला उलट डिजेक्टेड वाटायचं. म्हणजे तू मगाशी म्हटलं स्ट्रगल, मला सिनेमे रिलीज झाले नाहीत त्याचं काही नाही, हे नाही, पण अनेक फेलोशिप्स, स्कॉलरशिप्स आहेत ज्याच्या तत्वावर नाटकवाले जगतात, ज्याच्यातनं पैसे मिळतात, ज्याच्यामुळे त्यांना नाटक करण्याची पुन्हा स्फूर्ती येते. त्यातले एकही फेलोशिप, स्कॉलरशिप, अवॉर्ड मला कधीही मिळालं नाही. आणि डिस्पाईट बिंग पार्ट ऑफ आयकॉनिक प्लेज, म्हणजे ज्याच्यातनंच राधिका आपटे आणि ह्याला चार्ल्स वॉलस स्कॉलरशिप मिळाली आणि तर ते कुठेतरी मनात खंत होती ती, पण आता ती पूर्ण पुसून गेली. त्यामुळे आता होपफुली पुढच्या 1-2 वर्षात पुन्हा नाटकाकडे वळेन. पुढच्या 1-2 वर्षांनी पुन्हा एकदा सारंगसाठी आपल्याला रंगभूमीवर बघायला मिळेल आणि आपण सगळेजण त्याच्या नाटकांना सुद्धा अशीच गर्दी करू जितकी व्ह्युअरशिप भाडीपाला आहे. आणि मिहिका, येस, ये मिहिका. विचार, तुला दादाला काय विचारायचं? मला विचारायचं होतं की तुम्ही जेव्हा पहिले यूट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा तुम्ही लाईक कॅमेरा वापरायचात, ट्रायपॉड कसा वापरायचा आणि कॉन्टेंट ऑलमोस्ट सेमच असायचं. तर आता तुम्ही कशी सामग्री वापरता आणि तेव्हा कशी सामग्री वापरता ह्याच्यावर कॉन्टेंटवर इम्पॅक्ट झाला का? खूप मस्त प्रश्न विचारला, थँक्यू. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे तुझा. मी जेव्हा कॅमेरा वापरायला लागलो ना, बसून घे मग मी सांगतो, असे थांबल. मी जेव्हा पहिल्यांदा करायला लागलो कास्टिंग काउच आई आणि मी, तेव्हापासून आम्ही आत्ता हा दादानी लावला आहे ना, त्याला डिजिटल SLR म्हणतात, तुला माहिती असेल तर त्या लेवलचं कॅमेऱ्यानेच केलेलं आहे. पण त्याच्या उलट जेव्हा मी भाटुपाबरोबर व्हिडिओज करायला लागलो तेव्हा मी फोनवर पण माझ्या शूट केलेले आहेत. माझ्या मताने तुमचं कॉन्टेंट काय आहे त्याच्या गरजेप्रमाणे तुम्ही ठरवलं पाहिजे. जेव्हा मी एखादा रील शूट करतो त्याचं जीवच तेवढंसा असतो, त्याला टेक्निकली ते काहीतरी आउटस्टँडिंग असण्याची गरज नाही आहे. पण जेव्हा मी बेरोजगार शो आमचा आहे तो शूट केला किंवा असं काहीतरी शूट करतो तेव्हा त्याला त्याची एक सिनेमाची भाषा देणं गरजेचं आहे. म्हणजे कोणी बघितलं आहे बेरोजगार इकडे पालकांपैकी? हां. सो बेरोजगारमध्ये उदाहरणार्थ 4थ्या एपिसोडच्या 5व्या एपिसोडच्या सुरुवातीला एक महत्त्वाचं पात्र त्याच्या मित्रांना सोडून गावी परत जात असतं, कारण त्याच्या बहिणीला तिचा नवरा मारत असतो. तर तिची मनस्थिती दाखवायची होती आम्हाला की कशी ती खचली आत्ता, आणि सगळ्यात स्ट्रॉंग कॅरेक्टर खचलेलं असतं. तर आम्ही धो पडणारा पाऊस शूट केला, कारण पाऊस जेव्हा कोसळतो गावामध्ये, जेव्हा नुसता पाऊस पडतो ते आपल्याला आवडतं, पण कोसळायला लागला की आपल्याला भीती, दडपण निर्माण होतं. तर ते त्या सिनेमाच्या भाषेतनं दाखवता येतं रूपक म्हणून. त्याच्यामुळे तेव्हा चांगला कॅमेरा असणं गरजेचं होतं. पण मी आणि पॉला आमचे बावळटवाले रील जेव्हा शूट करतो तेव्हा त्या कॅमेराचा काही उपयोग नसतो, त्यामुळे त्याच्याप्रमाणे चूज करावा. अजून कोणाच्या मनात काही प्रश्न आहेत का मुलांपैकी? येस, मानस, हा ये इकडे विचार, मोठ्याने विचार. सो आम्ही ना एक छोटासा ब्रेक घेतला आहे. कशासाठी सांगतो, कारण आई आणि मीचं ऑडियन्स जो आहे ते दुसरं काही बघायला नाही म्हणत होते. म्हणजे आम्ही दुसरं काही ट्राय केलं ना ते फसायचं, म्हणून मग आम्ही बेरोजगार आणि कांदे पोहे सुरू केलं.
आपण नाहीतर काय होतं की उद्या आता जर का आलोकदादा आणि मृण्मयीताई म्हटले नाही करायचं आम्हाला, आता आम्ही थकलो, तर मग आमचं चॅनलच बंद पडेल ना. तर त्याच्यामुळे मध्ये लोकांना सवय लावायला दुसरं काहीतरी आम्ही आणलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे US टूरला मार्चमध्ये आई आणि मीच्या टीमबरोबर. तर तिकडे आम्ही शूट करून आणणार आहोत, आई आणि मी इन US. सो मगाशी तू जसं म्हणालास तसं की इंटरनॅशनली पोहोचायला हवं, तर आता आपलं शूट तरी इंटरनॅशनल पोहोचतंय. काही दिवसांनी ऑडियन्स पण तसं खरं पोहोचेल. आई बरोबर आम्ही एक ऑस्ट्रेलियात एपिसोड करून आलोय ऑलरेडी. येस, ये इकडे इकडे पटकन इकडे. हा, विचार. तुम्ही इतकी नाटकं आणि सगळं केलंय, तुम्हाला काय काय अनुभव आला? अनुभव म्हणजे नाटकांबद्दलचा का ओव्हरऑल? कसला वर्धा कसला अनुभव, नाटकांबद्दलचा का सगळ्या म्हणजे नाटकं, सिरियल, हां. ऍड? मला 3 ठिकाणी वेगळे वेगळे अनुभव आले. मी सिरियल नाही केलेल्या. मी एकदाच सिरियलच्या शूटिंगला गेलो होतो आणि मी ते बघून पळून आलो. मी लढाई दहावीची नावाचा एका सिरियलला असिस्ट करायला गेलो होतो. लहान मुलांचा क्विज शो होता टी व्हीवर आणि ते इतकं भयानक प्रकार होता की मी पळून आलो. पण मी नाटकाचा अनुभव सांगतो. मला नाटकाचा सगळ्यात चांगला एक अनुभव, महत्त्वाचा अनुभव तो हा आहे की आम्ही एक अत्यंत अवघड नाटक, कोणालाच समजायचं नाही, मलाही कळत नव्हतं मी काय करतोय ते, तर ते करायला आम्ही लातूरला एका छोट्या ह्याच्यामध्ये फॅक्टरीमध्ये गेलो होतो. आणि आम्ही हा समज घेऊन गेलो की गावात चाललो आहे, छोटी जागा आहे, कोणाला काय समजणारे जे आहे ते करून येऊ. आणि सगळ्यात जास्त समजून नाटक घेतलेली तिकडची लोक होती. तर तो एक खूप चांगला अनुभव होता, ज्याने मला खूप शिकवलं की आपण लोकांना कमी नाही लेखलं पाहिजे. आणि मला सिनेमा करतानाचा एक सगळ्यात चांगला अनुभव म्हणजे आम्ही घोमाला असला हवा नावाचा सिनेमा केला होता कोकणात. आणि पुन्हा गावाकडची लोकं किती चांगली असतात त्याचा एक गोड अनुभव. मी त्याचा आर्ट डिरेक्टर पण होतो आणि मला वस्तू लागायच्या रोज. आणि ते गाव असं होते तेव्हा मोबाईल नव्हते, कोणाकडे काहीच नव्हतं. तर एकदा एखादी वस्तू नाही आणली तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मिळायची नाही, कारण गावातनं ST निघणार, ती जाणार, घेऊन येणार. तर आम्ही STवाल्या सगळ्या लोकांची मैत्री करून ठेवली होती. आणि आम्ही तिथल्या ST महामंडळाला फोन करायचो, कणकवलीतनं आम्हाला एक सायकल पाठवा. मग ते ST जी येणारी पुढची ST त्याच्या टपावर सायकल टाकून पाठवायची. तर असा एक सुंदर अनुभव तिकडे आला होता आम्हाला. येस, अजून कोणाला काही प्रश्न आहेत? हां, विचार, ये पटकन. थांब ना म्हणून त्याच्यानंतर घेऊया आपण. थांब. हां, विचार. मला प्रश्न आहे की तुम्ही लॉकडाऊनमध्ये जे एपिसोड केले होते, म्हणजे एकमेकांशी बोलत होतात, त्याचा अनुभव कसा होता? म्हणजे फार चांगले एपिसोड होते, मी बघितलेत सगळे. थँक्यू. त्यासाठी तुम्ही आत्ता मॅडी टाळ्या वाजवल्या, पण माझी लहान लहान मुलांची टीम आहे 25च्या खालचे, तर त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. कारण जेव्हा लॉकडाऊन झाला ना, आमची एकमेव टीम होती, बाकी सगळ्यांनी काय काय बंद करून टाकलं, प्रॉडक्ट बनवणं वगैरे वगैरे. आणि त्या काळामध्ये आम्हाला लक्षात आलं की अनाऊन्स व्हायच्या 1 दिवस आधीच सगळे खचले होते. सगळ्यांना खूप वाईट वाटत होतं, काय आता घरी बसायला लागणार, हे ते वगैरे वगैरे. तर आम्ही असं ठरवलं, म्हणजे मुलांना नाही, तुम्हाला काय शाळेला सुट्टी मिळाली तर आनंद होता, परीक्षा कॅन्सल झाल्या म्हणून, पण मोठ्यांना वाईट वाटत होतं. तर आम्ही आमच्याकडनं काय करावं लोकांचं धैर्य वाढवायला, म्हणून आम्ही डिक्लेअर केलं. ते 21 दिवसाचा लॉकडाऊन होता ना, तर 21 days 21 व्हिडिओज असं आम्ही डिक्लेअर केलं. आणि आम्ही 21 दिवस घरनं व्हिडिओ शूट करून, घरनं एडिट करून, घरनं अपलोड करून, त्याचं सगळे आपापल्या घरनं काम करून 21 दिवस 21 व्हिडिओ आम्ही रिलीज केले. तर त्यामुळे तो जेव्हा आपली असं कधी कधी असं होतं ना की सगळ्यात वाईट काळामध्ये सगळ्यात चांगलं काम करतात एकत्र येऊन, तो अनुभव होता माझा तिकडचा. आणि प्राप्ती नावाची आमची एक स्टुडंट आहे, कुठे गेली प्राप्ती? येस, इकडे 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 रडू नको, इकडे. तिची एक तुझ्याकरता वेगळीच फरमाईश आहे. सांग की ये पटकन पटकन इकडे. प्राप्ती, मला एकतर आधी तुझा बो दाखव, खूपच भारी आहे. इकडे पटकन. मला सांग, तुला काय करायचंय सारंगदारा बरोबर? काय करायचं आहे? इतका गोड आहे तुझा बो, काय करायचं सांग की मला. मला कानात सांगते का? डान्स करायचा आता? तुला डान्स करायचा ना सारंगदारा बरोबर?
मी इतका भारी नाचतो ना, येडी होशील. बघायचं का? तुला कुठला गाणार करायचा आहे? आम्हाला नंतर करायचं आहे जरा. माझा पाय दुखत आहेत थोडे. हां, माझे पाय बरे झाले की करूयात. ओके ओके. काय इकडेच बसतेस थोडा वेळ? येस, अजून कोणाच्या मनात काही प्रश्न आहेत? हां, ये चिंगो. हाय. तुला कसं वाटतं की तू अंघोळ न करणाऱ्या माणसाचा रोल करतोस? लाजीरवाणं वाटतं, लाज येते, लाज. नाही, मला मजा येते. काय आपलं हे बघ, कॉमेडी महत्वाची. लोकांना हसवायचं आपल्याला, हो की नाही? आवडतं ना तुला लोकांना हसवायला का नाही आवडत? जोक सांगतेस तू? नाही, पण येतात. आणि लोक हसले की मजा येते ना. हां, मग तसंच आपल्याला मी आंघोळणं केल्याने तुम्हाला हसू येतं तर काय हरकत आहे? म्हणूनच मी पारोसार होतो, नाही तर मला आवडते आंघोळ. थँक्यू. शेवटचा घेऊया आपण. चला. मला हे विचारायचं आहे की तुम्ही आज म्हणजे एवढे मोठे सक्सेसफुल ॲक्टर आहात, पण म्हणजे स्टेजवर जाण्याच्या आधी कधी असं पोटात गोळा वगैरे येतो का? भीती वाटते? हो, 100%. जर का तुम्हाला एक ना हिंदीमध्ये खूप चांगला शब्द आहे बरं का, जे आगाऊ ॲक्टर्स असतात ना त्यांच्यासाठी, की बनचुके आहे. हां, बनचुके म्हणजे ज्यांना असं वाटतं की आपल्याला येतं सगळं, तर त्यांनाच फक्त पोटात गोळा येत नाही. जे एवढे आगाऊ असतात, ज्यांना वाटतं की मला सगळं येतं, त्यांनाच नाहीतर पोटात गोळा आलाच पाहिजे. बरोबर आहे की नाही? सगळ्यांना थोडी तर भीती वाटलीच पाहिजे ना स्टेजवर जायच्या आधी मनात. ह्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की मी काही कोणी देव नाही की काहीच चुकणार नाही. बरोबर? ह्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की मी प्रॅक्टिस केली आहे म्हणून मी स्टेजवर जाणार आहे, मला येतं सगळं म्हणून मी स्टेजवर जाणार. त्यामुळे मला पोटात गोळा येतो, मला भीती वाटते. किती चांगले ॲक्टर्स आहेत तर त्यांना तर रिफ्लक्सेस म्हणतो आपण त्यांना. म्हणजे आता सुव्रत माहिती आहे जोशी, हां, तो त्याला ना ॲसिडिटी होते, म्हणजे प्रॉपर घशाशी येतं, इतका त्रास होतो, इतकी भीती वाटते, आणि तरी सगळ्यात वन ऑफ द बेस्ट शोज तो करतो स्टेजवर. तर त्यामुळे ते स्वाभाविक आहे. आणि आता शेवटच्या काही प्रश्नांकडे आपण वळणार आहोत, कारण अर्थात घड्याळ आपलं पळत आहे, त्याच्यामुळे शेवटच्या काही प्रश्नांकडे वळणार आहोत. त्याचा हात साधारण आता वरती टेकेल इतका तो आहे. पण त्याने एक विचारलाय ना, तो एक. चल, शेवटचा एक प्रश्न घेऊया. बोल पटकन मानस. खूप चांगला प्रश्न. परत माझ्याशी नीट बोलायचं, आलोक दादा डायलॉग विसरला म्हणून म्हटला, आणि त्याच्यामुळे तो हिट झाला डायलॉग. म्हणजे भांडणाचा सीन लिहिला होता जुई आणि अनीचा, आणि आलोक वाक्य विसरतो खूप, तो मनाला येईल ते बोलतो कधी कधी. तर त्याला काही सुचेना, ती भांडते, त्याला काही सुचेना. तो म्हणला हे बघ माझ्याशी नीट बोलायचं, एवढंच म्हणलं. काही सुचत नव्हतं पण ते परत सेम शास्त्राचं सारखं इतकं हिट झालं, एवढा मोठा हिट झालं की त्याचे टी शर्ट छापायला लागले आम्हाला पार. आणि मगाचपासून आपण बऱ्याच विषयांवर बोललो, कास्टिंग विषयी बोललो, कास्टिंग डिरेक्टर म्हणून तू काम करतोयस. तर ह्या सगळ्या मुलांना येणारे बरेचदा असे अनुभव असतात की बरीच मुलं कास्टिंगला ऑडिशन्ससाठी जातात आणि मग तिथे काही वेळेला रिजेक्शन होतं, आणि मग त्याच्यामुळे मग नंतरचं एक पालकांचा सुद्धा एक हे असतो की तुझं काहीतरी चुकलं असेल, किंवा अशी एक थोडीशी मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन होतो, किंवा मुलांचा सुद्धा की आपण का रिजेक्ट झालो असा प्रश्न असतो. तर नेमकी काय कारणं असतात हे तू जर का त्यांना समजावून सांगितलंस तर जास्त सोपं होईल.
सो जर चांगल्या ठिकाणी तुम्ही काम करत असाल, वाईट ठिकाणी तर काय जे मिळेल त्यांच्याबरोबर काम करतात, पण जे चांगलं निवडून चांगलं कास्टिंग करतात ना, तर तिकडे असं होतं युजली की 3 गोष्टी बघितल्या जातात. एक तर त्या पात्राची गरज काय, म्हणजे ते पात्र कुठल्या बॅकग्राऊंडचं आहे, कुठून आलं आहे, ते कुठली भाषा बोलतं. म्हणजे कोकणातला मुलगा असेल तर वेगळी भाषा बोलेल, नागपूरचा मुलगा असेल तर थोडं वराडी बोलेल, डोंबिवलीचा असेल तर तुमच्यासारखं असेल. तर असे ते सूट होतं आहे की नाही ते बघितलं जातं. एक दुसरं हे बघितलं जातं की हे झालं आपलं भाषा आणि बॅकग्राऊंडचं. दुसरं म्हणजे शरीरावाईज, म्हणजे तुमचा चेहरा कसा आहे, उंची किती आहे. असं झालं उद्या की तुमची आईच तुमच्याहून बुटकी झाली तर त्यामुळे तेही बघितलं की फिजिकली फिट होतं आहे की नाही हा बघितला जाता. आणि तिसरा फॅक्टर बघितला जातो की तुमचा कॉन्फिडन्स किती आहे. म्हणजे एक आहे की पाठांतर, पण पाठांतर हा वेगळा भाग झाला, कॉन्फिडन्स हा वेगळा भाग झाला. तुम्हाला कदाचित पाठ नाही झालं तरी चालेल, पण तुम्ही कॉन्फिडेंटली दुसरं काहीतरी त्याच अर्थाचं बोलत असेल तर दिग्दर्शकाला भरोसा बसतो की उद्या हा मध्ये शॉट असेल किंवा नाटक असेल ते मध्ये थांबवणार नाही, तो कंटिन्यू करेल, ती कंटिन्यू करेल. तर त्याच्याप्रमाणे कॉन्फिडन्स, तुमचं दिसणं आणि तुमचं कल्चरल बॅकग्राऊंड तिकडे सूट होते की नाही, ह्या 3 गोष्टी. एक मी उदाहरण देतो. किल्ला सिनेमा बघितला आहे कोणी? सो किल्ला सिनेमामध्ये 4 मुलांची गोष्ट आहे आणि त्यातला एक मुलगा लीड आहे. आणि पार्थ भालेराव म्हणून एक ॲक्टर आहे, तुम्हाला माहिती असेल. तर पार्थ भालेरावला मी फायनल केलं होतं लीड रोलसाठी, 100% फायनल केलं होतं. आणि त्याचा जो दिग्दर्शक होता अविनाश अरुण, तो आला आणि मला म्हटलं मला आवडतोय तो, पण तो मला जास्त जास्त चांगला वाटतोय. तर हे इंटरेस्टिंग आहे ना, कारण तुम्ही वाईट आहात म्हणून सिलेक्ट झाला नाही तर समजू शकतं, पण जास्त चांगला आहे म्हणून मला दुसरा कोणीतरी शोध, असं म्हटलं. मी म्हटलं म्हणजे काय म्हणायचं आहे, तर तो म्हटला की अरे ती गोष्ट अशा मुलाची आहे की जो 4थीपर्यंत मुंबईत राहिला होता आणि आईची बदली झाली म्हणून 5वीला अचानक गावी गेला आणि त्याच्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स खचला आहे. पण पार्थ हा अत्यंत कॉन्फिडन्स आणि कुठेही सर्वाईव्ह होईल असा मुलगा वाटतो, कुठेही टिकेल असा. तर ते मला जरा खटकतं आहे. तर अभिनय चांगला करतोय तो, पण त्याच्यात ती मजा नाही आहे, वल्नरेबिलिटी नाही आहे, असं म्हटला तो. आता हे इतकं इंटरेस्टिंग आहे की कितीही चांगलं करूनसुद्धा कदाचित तुम्ही सिलेक्ट होणार नाही, कारण तुम्ही तिकडे सूट होत नाही आहात. आणि मग आम्ही एक एक्सरसाइज घेतला, कारण त्याच्यात त्या मुलाचे वडील गेलेले असतात आणि म्हणून आई दुसरीकडे नोकरीला जाते असं दाखवलं होतं. तर आम्ही एक आरशासमोर उभं जाऊन एक आरसा ठेवला होता, सांगितलं तुम्ही आरशासमोर जायचं आणि स्वतःला बघायचं आणि तुम्हाला तुमच्या वडिलांची आठवण आली पाहिजे. तर तो एक्सरसाइज करताना हा मुलगा गेला आणि त्यांनी एक टोपी उचलली तिकडची, ती घालून बघितली आणि त्याने त्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी पटकन ठेवून दिली. अर्चित देवधर त्या ॲक्टरचं नाव. आणि त्या क्षणात त्याची वल्नरेबिलिटी दिसली आणि म्हटलं काय केलंस? तो म्हटलं मी असं इमॅजिन केलं ही माझ्या बाबांची टोपी आहे आणि ती घातल्यामुळे मला आठवण आली. आणि त्याच्यामुळे त्याला लीड रोल मिळाला आणि पार्थला मित्राचा रोल मिळाला. आणि अनेक यंगस्टर्स, म्हणजे आम्ही मगाशी तुला म्हटलं तसं की लहान मुलांकरता ही अकॅडमी सुरू झाली 12 वर्षांपूर्वी, पण त्यानंतर 16 ते 45 ह्या वयोगटामध्ये सुद्धा आम्ही नंतर नवीन बॅचेस सुरू केल्या. आणि आज ही जी सगळी आमची मॅनेजमेंट टीम आहे ती अनेक स्टुडंट्सच आहेत की जे 16 ते 45च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. तर अशा या यंगस्टर्सना जर का डिजिटल कंटेंट क्रिएशन किंवा ह्या क्षेत्रात जर का काम करायचं असेल, मग भाडीपासारखी किंवा इतर अनेक कुठलीही चॅनल्स असतील जिथे असिस्टंट म्हणून तुम्हाला असिस्ट करायचं असेल किंवा तिथे काम करायचं असेल, तर नेमका त्या फील्डमधला एंट्री कुठनं किंवा कशी मिळवावी, तो एक प्रोसेस किंवा ती एक काय पद्धत आहे? सो 2 वेगळे मुद्दे आहेत. एक म्हणजे आपलं जे हे आहे भाडीपा जे करतं, आम्ही कॉन्टेंट क्रिएटर्स आहोत, आम्ही यूट्यूबर्स किंवा इंस्टाग्रामर्स नाही. आता कॉन्टेंट क्रिएटर्स म्हणण्यापेक्षा आम्ही स्टुडिओ आहोत. इट्स अ स्टुडिओ, कारण आम्ही सगळं करतो. आम्ही लिहितो, आम्ही रायटर्स मॅनेज करतो, आम्ही स्टँडअप कॉमेडी मॅनेज करतो, इव्हेंट्स करतो, अवॉर्ड्स करतो, सगळं. तर त्याच्यामध्ये एंट्रीला सगळ्यात उत्तम मार्ग असतो ऑलवेज राईट अन ईमेल, ज्या मोठ्या माणसांसाठी आहे. ईमेल एवढं फॉर्मल आणि ऑनेस्टी दाखवणारं काही नाही. मेसेज करून, फोन करून, चॅटचं ईमेल पाठवली की असं वाटतं की या लोकांना खरंच ह्याच्यामध्ये काम करायचं आहे. हा एक. पण जे आपण यूट्यूबर बनणं आहे किंवा
इंस्टाग्रामर इन्फ्लुएन्सर बनणं आहे तो वेगळा भाग आहे. तो भाग म्हणजे आता प्राजक्ता कोळी आहे इकडची मोस्टली सेन नावानी सगळ्यात वन ऑफ द बिगेस्ट यूट्यूबर इन इंडिया, तर ती वगैरे आहेत तसे. तर ते बनायचं असेल तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. यू हॅव टू बी युअर सेल्फ. तुम्ही स्वतःलाच रिप्रेझेंट केलं पाहिजे तुमच्या व्हिडिओमध्ये. डिजिटल क्षेत्रामध्ये पर्सनॅलिटीज फॉलो होतात, कॅरेक्टर्स नाहीत. आम्ही जे करतो तिकडे कॅरेक्टर्स फॉलो होतात, आणि जुई हे ते. बरं. पण हे जे आपले ऑरेंज ज्यूस गँग आहेत तेच असतात दरवेळेस. तर ती पर्सनॅलिटी तुमची कॅरी झाली पाहिजे आणि तुमची पर्सनॅलिटीज तुम्हाला दाखवता आली पाहिजे. त्यामुळे पूर्णपणे कुठलंही इनिबिशन न ठेवता तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी लोकांना समोर आणायची, हा एक. आणि दुसरी गोष्ट त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कन्सिस्टन्सी. म्हणजे तुम्ही तुमचा यूट्यूब चॅनल काढला किंवा इंस्टाग्राम अकाउंट काढलं तर लोक तिकडे सबस्क्राईबचं बटन दाबतो ना आपण, फॉलोचं बटन दाबतो. तर त्यांनी फॉलो का करावं, त्यांनी सबस्क्राईब का करावं, कारण कन्सिस्टंटली आठवड्याला तुम्ही एक व्हिडिओ टाकताय. तर ह्या 2 गोष्टींवर जर का तुम्ही काम करायला लागलात तर 100% एका पॉईंटला सक्सेस. तू लहान मुलांसाठी जेव्हा कास्टिंग करत होतास किंवा ट्रेनिंग करत होतास तेव्हा सुद्धा अनेक वेदच्या स्टुडंट्स बरोबर, मुलांबरोबर तू काम केलंयस. भाडीपामध्ये आमची काही मुलं आहेत आणि आता तर तू ह्या सगळ्यांचा दादा झालायस. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की वेद फक्त ॲक्टिंग अकॅडमी नाही, ही एक फॅमिली आहे. गेल्या 12 वर्षांची फॅमिली आहे ज्यात अनेक दादाताई आलेले आहेत आणि आज सारंगदादा नव्याने ह्या सगळ्या मुलांकरता आलाय. तर हा वेदचा एकूण तुझ्या काम करण्याचा आणि आजचा सुद्धा अनुभव नेमका कसा होता ते आम्हाला ऐकायला आवडेल. खूपच चांगलं. एक तर आई मला आली आज इकडे ह्याचा खूप आनंद आहे, कारण मी युजली ज्या कार्यक्रमांना जातो तिकडे इतकं इन्फॉर्मली गप्पा होत नाही. तर ते मला भयंकर आवडलं. मला लहान मुलं प्रचंड आवडतात. माझी पुतणी माझ्या बरोबर वाढली आहे, म्हणजे आमच्या घरात बहुधा तरी मी तिचा सगळ्यात लाडका आहे. तर त्यामुळे मला लहान मुलांबरोबर इंटरॅक्ट करायला खूप आवडतं. तर तो अनुभव तुम्ही मला दिला त्याच्याबद्दल थँक्यू. मी म्हणजे खूप खूप आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू जे मी आत्ता डिजिटलबद्दल सांगितलं तेच वेदबद्दल आहे की कन्सिस्टंटली एखादा काहीतरी उपक्रम चालू करणे, 1-2 वर्ष करणे आणि विसरून जाणे, त्यांनी तुम्ही तुमची लेगसी मागे सोडत नाही. तुम्हाला जर का तुम्हाला लोकांनी लक्षात ठेवायला हवं आहे अनेक वर्षांनंतर, तर त्यासाठी तुम्हाला सातत्याने काम करायला हवं. आणि जे सातत्याने वेद काम करते त्याच्याबद्दल वेदचे माझ्या मताने सगळ्या डोंबिवलीकरांकडनं धन्यवाद.